Online people, tell me, are the voice and screen clear? All okay? Yes, fine. Let everyone join. Within a minute we will start. Fine. So last point बघतोय ना आपण, ब्लॉक ओव्हर ब्लॉक आणि फ्रिक्शन. थोडासा इंटरेस्टिंग, थोडासा ट्रिकी, असा दोन्ही. इंटरेस्टिंग पण आहे, आणि इंटरेस्टिंग असायचं कारणच आहे की प्युअरली लॉजिक बेस्ड आहे ते, प्युअरली लॉजिक बेस्ड. समजलं तर इझी, बोले तो इजी और बोले तो डिफिकल्ट. समजलं तर इझी आहे, नाही समजलं तर सर तेच ब्लॉक घेऊन एकमेकांच्या डोक्यात फोडावेत असं वाटतं. ब्लॉक ओव्हर ब्लॉक, बरोबर. पण तुम्ही जर समजून घेतलं तर मी तुम्हाला सांगतो की जेई मेन लेवल पर्यंत तरी मी ज्या केसेस सांगतोय त्या केसेसच्या बाहेरच ते काही विचारत नाही. ब्लॉक ओव्हर ब्लॉक, एकमेकांवरती दोन ब्लॉक, तिसरा ब्लॉक ठेवत नाही. तिसरा ब्लॉक परीक्षेमध्ये ठेवत नाही, कारण माहिती आहे तिसरा ब्लॉक ठेवला तर तो फक्त डोक्यावर ठेवायचा, दुसऱ्या ब्लॉक वरती ठेवायचा नाहीये. बर, सो आपण ब्लॉक ओव्हर ब्लॉक प्रॉब्लेम बघतोय. मी असं अज्युम करतोय की तुम्ही जो काही होमवर्क तुम्हाला दिलेला आहे, मॉड्यूलचा सगळा होमवर्क कंप्लीट करताय मनापासून. मॉड्यूलचा होमवर्क कंप्लीट झाल्या झाल्या मागचे जे काही चॅप्टर्स आहेत त्याचे सेट 1 करताय, आणि ज्यांना सेट 1 पण जमतायत ते सेट 2 ला पण टच करतायत किंवा बघतायत असं मी अज्युम करतोय. नंतर मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली पण गाईड करेन, सांगेन ठीक आहे सेट 1 समजा अवघड जात असेल, यू स्टिक टू सेट, यू स्टिक टू मॉड्यूल, काही अडचण नाही. पण स्टेप बाय स्टेप असेल प्रत्येकाची मेथड काय किंवा प्रत्येकाचा स्पीड एकाच वेळी इम्प्रूव्ह होईल असं नाहीये. हळूहळू प्रत्येकाचा स्पीड, प्रत्येकाचं ग्रास्पिंग हळूहळू इन्क्रीज होणार आहे. ओके, पण मॉड्यूल तर सगळ्यांनी करायचं हे ठरवलंय आपण. मॉड्यूल एव्हरीवन वी हॅव टू डू, बरोबर. आणि मॉड्यूल कसं आपण शक्यतो चॅप्टर बरोबर थोडं बाळांनो रोज थोडं कंप्लीट करत जायचं. आणि रिव्हिजन म्हणून काय करायचंय, मागचे जे चॅप्टर झाले त्याची थेअरी वाचणं, त्याची लिस्ट ऑफ फॉर्म्युली बनवली असेल तर बनवली असेल तर ती अपडेट करणं, काही चेंजेस करायचे असतील किंवा परत वाचणं. नोट्स आलं, मॉड्यूलचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि नोट्स तुम्ही साइड बाय साइड वाचू शकता. त्यानंतर लिस्ट ऑफ फॉर्म्युली वाचू शकता, आणि त्यानंतर त्याचाच तुम्ही सेट 1 कम्प्लीट करू शकता. किंवा असंही केलं तरी चालेल. बघा मी रोज तुम्हाला थोड्या गोष्टी, थोड्या नवीन गोष्टी सांगतोय. त्याचं कारण असं आहे की हळूहळू तुम्ही अशा पद्धतीनं ते रिव्हिजन आणि रेग्युलर लेक्चर्स किंवा रेग्युलर चॅप्टर मॅच केलं पाहिजे की तुम्हाला कधीही परीक्षेला बसवलं तरी तुम्ही रेडी असाल. सो आज आता मी तुम्हाला थोडंसं गाईड करणार आहे की सर आम्हाला एखादा चॅप्टर रिवाइज करायचा आहे तर आम्ही कशा पद्धतीनं रिवाइज केला पाहिजे. करंट चॅप्टरचं जर तुम्ही मॉड्यूल सोडवलं पाहिजे, आणि जो चॅप्टर तुम्ही रिवाइज करायला घेतलाय त्याचं तुम्ही काय काय केलं पाहिजे ते आता मी तुम्हाला सांगतोय. एखादा चॅप्टर रिवाइज करायचा आहे तर मी काय करणार, जो चॅप्टर मला रिवाइज करायचा आहे, एक करंट चॅप्टर जो माझा चाललाय त्याचं मॉड्यूल माझं चाललेलं आहे हे तर मी अज्युम करतोय. ओके, पण साइड बाय साइड मला एक चॅप्टर मागचे रिवाइज करायचे आहेत. मग पहिलं काम काय असेल, नोट रिडिंग अँड सॉल्व्ड एक्झाम्पल्स, हे सगळं बघून घेतलं, बरोबर. त्यानंतर काय करणार, मॉड्यूलचे क्वेश्चन अँड आन्सर ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं असेल ना, तुम्ही त्याचं मॉड्यूल ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं असेल, मॉड्यूलचे क्वेश्चन्स अँड आन्सर्स बघून घेणार, आणि हे केल्यानंतर मी सेट 1 ला जाईल, किंवा जर मला सेट 1 सोपा जात असेल आणि सेट 1 माझा ऑलरेडी करून झाला असेल तर मग मी सेट 2 ला जाईल, आणि मग सॉल्विंग ऑफ सेट 1, बरोबर. हे कम्प्लीट होत असेल पटपट झालं, टाइम राहतोय, आलं का लक्षात. वीकली एक चॅप्टर किंवा अर्धा चॅप्टर या स्पीडनं तुम्ही रिव्हिजन करायला घ्या. इथपर्यंत तरी आय थिंक मला वाटतं की एक वीक इनफ आहे एका चॅप्टरला रिवाइज करायला, आहे की नाही. एक वीक आहे तुमच्याकडे, यू हॅव कम्प्लीट वीक.
यू हॅव कम्प्लीट संडे फ्री, बरोबर का? आणि जरी लेक्चर असले तरी ते 1च्या आधी किंवा 1:30च्या आधी संपतायत संडेला, त्यामुळे परत तुमच्याकडे पूर्ण वेळ आहे. मग याच्यामध्ये सेट ऑफकोर्स हा डिफिकल्ट असणार, यू एक्सपेक्ट इट इज गोइंग टू बी डिफिकल्ट. हे क्वेश्चन्स काय एवढे इझी असणार नाही, एकदम हायर लेवलचे क्वेश्चन्स असतील. पण बाळांनो हेही लक्षात घ्या, एक्झाम काय फक्त सेट 2 मधनं काढणार नाहीये, एक्झाम काय फक्त सेट 1 मधनं काढणार नाहीये. ती एक्झाम ही कॉम्बिनेशन असतं, इझी क्वेश्चन्स, मीडियम क्वेश्चन्स, डिफिकल्ट क्वेश्चन्स. अलग लक्षात, त्या एक्झामच्या डिफिकल्टी लेवल पेक्षा सुद्धा जास्त डिफिकल्ट क्वेश्चन्स तुम्हाला इथे मिळतील. येते का लक्षात? फायनल एक्झामच्या डिफिकल्टीच्या लेवल पेक्षा जास्त डिफिकल्ट क्वेश्चन्स पण तुम्हाला सेट 2 मध्ये मिळतील. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही इथपर्यंत जरी सॉल्व्ह केलं, स्टील यू आर प्रिपेअर्ड फॉर द एक्झाम. इफ यू आर डुईंग, इफ यू आर रिवायझिंग लाईक दिस, मॉड्यूलचे सगळे क्वेश्चन्स तुम्ही त्यावेळी सॉल्व्ह करताय आणि ऍज अ रिव्हिजन म्हणून तुम्ही परत एकदा मॉड्यूलची नोट वाचताय, परत एकदा मॉड्यूलचे सॉल्व्ड एक्झाम्पल बघताय आणि परत एकदा मॉड्यूलचे क्वेश्चन आन्सर बघताय. इव्हन इफ यू रिवाइज अप टू दिस सिन्सिअरली, मनापासून जरी तुम्ही एवढे केलं ना, यू आर स्टील रेडी फॉर द एक्झाम. वन स्टेप अहेड हे ऑलवेज बघितलं पाहिजे ना आपण. इफ यू आर एबल टू मॅनेज दिस, बेसिकली हिअर यू हॅव ऑलरेडी प्रिपेअर्ड फॉर द एक्झाम. तुम्ही परत ती रिव्हिजन केलेली आहे, तुम्ही त्या चॅप्टरवरची बाळांनो टेस्ट देऊ शकता, कारण तुम्ही तो चॅप्टर एकदा केलेला आहे सॉल्व्ह, एकदा शिकलाय. शिकल्यानंतर त्यावेळी तुम्ही त्याचं मॉड्यूल स्वतःहून सॉल्व्ह केलेलं आहे, क्वेश्चन आन्सर्स बघितलेत, जे क्वेश्चन्स आले नाहीत त्याचे सोल्युशन बघून समजून घेतलेत, ज्याचे सोल्युशन समजत नाही आहेत त्याचे डाऊट्स ग्रुपवरती पाठवलेत, ते डाऊट्स क्लिअर करून घेतले सरांकडनं. येते का लक्षात? या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. आणि ऍज अ रिव्हिजन म्हणून मी जो चॅप्टर परत घेतोय, त्या चॅप्टरचं परत नोट रिडिंग मी करणार, परत त्याचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघणार. भरपूर सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत मॉड्यूलमध्ये, भरपूर क्वेश्चन्स आहेत मॉड्यूलमध्ये, त्याचे क्वेश्चन आन्सर्स परत एकदा सगळे बघून घेणार. सो आय एम अगेन रेडी फॉर सॉल्विंग दोज क्वेश्चन्स. म्हणजे तो चॅप्टर माझा रिवाइज झालाय. नाही मला अजून करायचंय सॉल्व द सेट 1, नाही सर मला अजून करायचंय सॉल्व द सेट 2. इन दिस वे इथं पण तुम्ही प्रिपेअर्डच आहात, पण एवढं सगळ्यांनी कंपल्सरी करणं हे गरजेचं आहे, कळते का तुम्हाला? स्टेप 1 आणि 2 तरी ऍटलिस्ट रिव्हिजन. मी रिवाइज केला असं केव्हा म्हणायचं? जेव्हा मी या 2 गोष्टी केल्या. पहिल्यांदा मॉड्यूल ऑलरेडी केलेलं आहे हे लक्षात घ्या, चॅप्टर शिकताना मॉड्यूल ऑलरेडी केलेलं आहे, आणि परत एकदा हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा म्हणायचं की मी चॅप्टर रिवाइज केला सर, आणि मग तुम्ही त्या चॅप्टरची टेस्ट देऊ शकता. नाही सर माझं मॅनेज होते हे पण, मला अजून पण करायचंय, ठीक आहे हे करून घ्या. यू आर अगेन रेडी फॉर द एक्झाम. सर माझं हे पण मॅनेज होते, हे पण मॅनेज होते, सर मला हे पण मॅनेज करायचंय, हे पण मॅनेज करा. समजतंय का? हळूहळू हळूहळू तुम्ही स्वतःच्या कपॅसिटीज एक्सटेंड करा. पण तुम्ही एवढं जरी केलं, मन लावून एवढं जरी केलं ना बाळांनो, तरी सुद्धा तुम्ही टेस्ट प्रॉपरली देऊ शकता, तरी सुद्धा तुमचा तो चॅप्टर रिवाइज झालेला असतो, कारण सगळे पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. समजतंय का? हळूहळू स्वतःला तुम्ही पुश करा, घाबरून जाऊ नका. एवढं जरी केलं तरी, मी सरांनी सांगितलं ना एवढं जरी केलं तरी होतंय, पण एवढं मनापासून करा, कम्प्लीट मनापासून हे सगळं समजून घ्या आणि हे परत एकदा करा. मग तो चॅप्टर रिवाइज झाला. मग प्रत्येकाला आपापल्या स्पीडनुसार, मे बी एखाद्याला 1 वीक करायला हे एक वीक मध्ये हे दोनच स्टेप होऊ शकतात. मे बी एखाद्याचे एका वीक मध्ये ह्या 3 स्टेप्स होत आहेत, मे बी एखाद्या मुलाचे एका वीक मध्ये ह्या 4 स्टेप्स होत आहेत गिवन चॅप्टरच्या, आपल्या स्पीडनुसार. आणि समजा एखादा सेट जर अवघड जात असेल, म्हणजे सेट 1 जर अवघड जात असेल, स्टिक टू दिस, स्ट्रिक्टली स्टिक टू दिस. हा सेट 1 पण सोपा जायला लागलाय तर सेट 2, अदरवाईज सेट 2 ला हात लावू नका. हळूहळू लक्षात येईल, हळूहळू लक्षात येईल. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही काय सोडवायचंय. मला जरा इंडिव्हिज्युअली पण तुम्हाला मॉनिटर करावं लागेल, मग मी तुम्हाला सांगेन की तुम्ही मॉड्यूल पर्यंत स्टिक राहायचंय, की सेट 1 ला जायचंय, की सेट 2 ला जायचंय. बरोबर ना? का डायरेक्टली जायला सांगू सेट 2 ला? तसं नाही ना? नाहीतर मग काय होईल, तेच ब्लॉक ओव्हर ब्लॉक ठेवण्यापेक्षा एकमेकांच्या डोक्यात पडूयात सर आपण, असं होईल. तसं नाही करायचं. बरं, लक्षात आलं? आज थोडंसं आपण डिस्कस केलं की एखादा चॅप्टर जर मला रिवाइज करायचा असेल तर कसा रिवाइज करायचा, आणि जो करंट चॅप्टर चाललाय त्याचं मी काय करणार आहे, मॉड्यूल. करंट चॅप्टर जो चाललाय त्याचं मी मॉड्यूल कम्प्लीट करणार, आणि रिव्हिजनच्या वेळी तेच मॉड्यूल, त्याच नोट्स, तेच सॉल्व्ड एक्झाम्पल परत एकदा बघणार. देन आय विल से दॅट आय हॅव रिवाइज द चॅप्टर, and after doing this you can go for this, after doing this you can go for this. So you will say I have revised the chapter up to the काय म्हणता येईल मॅक्सिमम कपॅसिटी. त्या चॅप्टरची मॅक्सिमम तुम्हाला जे काही करायचं आहे ते सगळं तुम्ही आता केलेलं आहे. आलं का लक्षात?
पण इथं सुद्धा मिनिमम एवढं तरी केलं पाहिजे की नाही. आय एम एक्सपेक्टिंग ऍटलीस्ट यू शुड डू दिस स्टेप 1 स्टेप 2 ऍज अ रिव्हिजन. इफ आय हॅव गिवन यू 1 चॅप्टर टू रिवाइज. एक चॅप्टर दिलाय मी तुम्हाला रिवाइज करायला. कुठला आहे? स्केलर वेक्टर कॅल्क्युलस. ऍटलीस्ट एवढं केलं पाहिजे की नाही तुम्ही. ऍटलीस्ट या 2 गोष्टी केल्या पाहिजेत की नाही, तरच तुम्ही ती टेस्ट देऊ शकता. लक्षात घ्या. समजतंय का? स्केलर वेक्टर शिकवलं होतं तेव्हा तुम्ही मॉड्यूल केले की नाही त्याचं? बोला पटकन. केलंय. म्हणजे तुम्ही या स्टेप्स ऑलरेडी आता केलेल्या आहेत, परत एकदा करायचे. परत एकदा करणं यालाच तर रिव्हिजन म्हणतात ना. का रिव्हिजन करावं लागते? माणसाचा मेंदू थोड्या दिवसानं विसरतो ना सगळं. का मेमरी बसवायला तुमच्या डोक्यात? मेमरी बसवायला का तुमच्या डोक्यात? क्लिक केला आणि लगेच डेटा आला, असं तर करता येत नाही. मग तो डेटा सारखं सारखं काय करावं लागतो आपल्याला? रिफ्रेश करावं लागतो, उजळणी करावी लागते, रिव्हिजन करावी लागते. पण ऍटलीस्ट एवढं तरी तुम्ही केलं पाहिजे. बरोबर? ठीक आहे ना? मग हळूहळू मी तुम्हाला अजून थोड्या ट्रिक्स, थोडी इन्फॉर्मेशन प्रत्येक लेक्चर मधनं देत जाईल. आता तुमच्या लक्षात येत असेल, आता तुम्हाला हळूहळू अभ्यासाचं रुटीन बसवणं पण जमायला लागेल. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा बाळांनो स्टार्टिंग पासून महत्वाच्या आहेत. ठीक आहे. सो काल आपण ब्लॉक ओव्हर ब्लॉक प्रॉब्लेम्स बघितले आणि हेही बघितलं की वाय इट इज इझी टू पुल द ब्लॉक दॅन टू पुश द ब्लॉक. पुल करून पुढे नेणं का सोपं आहे, पुश करून पुढे घेऊन जाणं का अवघड आहे. कारण पुश करून पुढे घेऊन गेलात तर फ्रिक्शन वाढतं, पण जर पुल करून ब्लॉकला पुढे घेऊन गेलात तर फ्रिक्शन कमी होतं. ओके. एक तुम्हाला रिडिंग टास्क पण दिलं होतं पेज नंबर 147 आणि 148 वरचं. ओके. त्याच्यामध्ये बघा पेज नंबर 148 वरती तुम्हाला फ्रिक्शन इज नेसेसरी इव्हिल म्हणजे रिक्वायर्ड पण आहे आणि इव्हिल पण आहे, म्हणजे कधी पाहिजे आहे कधी नको आहे ते सगळे पॉईंट दिसतील. म्हणजे फ्रिक्शनला काही ऍडव्हान्टेजेस पण आहेत, डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. बरोबर ना? मग ते फ्रिक्शनचे ऍडव्हान्टेजेस बघा, डिसएडव्हान्टेजेस बघा. मेथड्स ऑफ रिड्युसिंग फ्रिक्शन आपण बोललो होतो. ग्रीस अप्लाय करू शकता तुम्ही किंवा बॉल बेअरिंग वापरू शकता. स्लायडिंग सरफेसेस असतील तर काय करू शकता तुम्ही? ग्रीस अप्लाय करा, फ्रिक्शन कमी होईल 2 स्लायडिंग सरफेसेस मध्ये. शटर्स बघितलेत ना तुम्ही? डोअर्स किंवा शटर्स बघितलेले असतील, तिथं ग्रीस दिसेल तुम्हाला. बघितलंय ना? किंवा सायकल जर तुम्ही बघितलेली असेल तर सायकलच्या व्हील मध्ये तुम्हाला बॉल बेअरिंग दिसतील, कारण तिथं ते स्लायडिंग सरफेसेस आहेत, एकमेकांवरती रोल होताना ते स्लाइड होतात. याच्यामध्ये काय केलं पाहिजे? बॉल बेअरिंग ठेवले पाहिजेत. बरोबर का? म्हणजे हे 2 सरफेसेस काय होतील? स्मूथली एकमेकांवरती स्लाइड होतील. सो अशा पद्धतीच्या मेथड्स ऑफ रिड्युसिंग फ्रिक्शन आहेत. या सगळ्या गोष्टी एकदा फक्त क्युरिओसिटी म्हणून रीड करून घ्या. ओके. आता आपण परत एकदा आपल्या ब्लॉक ओव्हर ब्लॉक प्रॉब्लेमला जाऊ. त्या ब्लॉक ओव्हर ब्लॉक प्रॉब्लेम मध्ये आपण असं बघितलं, आपल्याला असं लक्षात आलं की आपण पहिला टाईप जो बघतोय, पहिली केस जी बघतोय, त्या पहिल्या केसमध्ये काय होतं? त्या पहिल्या केसमध्ये ग्राउंडला फ्रिक्शन होतं का? नाही. या 2 ब्लॉक मध्ये फ्रिक्शन होतं. या 2 ब्लॉक मध्ये फ्रिक्शन होतं. मग त्याच्यामध्ये पहिल्या केसमध्ये आपण फोर्स लोअर ब्लॉकला लावला. थोड्या वेळासाठी हे दोघं एकत्र मूव्ह होतील. थोड्या वेळासाठी म्हणजे जोपर्यंत या फोर्सच्या व्हॅल्यूज लेस आहेत. पण हा फोर्स वाढायला लागला की हा F2 पण वाढायला चालू होतो. ऍज दिस फोर्स F increases, केलं होतं ना? ऍज F increases, common acceleration increases, and as common acceleration increases, the friction between the two surfaces also increases. पण ते फ्रिक्शन बिटवीन दी 2 surfaces अप टू सर्टन लिमिटच इन्क्रीज होऊ शकतं. बरोबर का? अप टू Fs मॅक्स असते इन्क्रीज होऊ शकतं. त्यानंतर मात्र काय होणार? हा काय Fs मॅक्स पेक्षा जास्त वाढू शकणार नाही. त्यामुळं या 2 सरफेसेस मध्ये स्लाइडिंग चालू होणार. सो कंडिशन ऑफ स्लाइडिंग बिटवीन सरफेसेस काय असते? त्या 2 सरफेसेस मधलं फ्रिक्शन मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचले, याच्यापेक्षा काय ते मॅक्सिमम होऊ शकत नाही. जोपर्यंत फ्रिक्शन बिटवीन 2 सरफेसेस स्टॅटिक फ्रिक्शन असतं, तोपर्यंत 2 सरफेसेसच्या बिटवीन स्लाइडिंग होतं का? नाही. पण हे फ्रिक्शन जेव्हा स्टॅटिकचं कायनेटिक मध्ये कन्वर्ट होतं, तेव्हा मात्र यांच्यामध्ये स्लाइडिंग चालू होतं. पण मला सांगा, स्टॅटिकचं कायनेटिक कन्वर्ट होण्यासाठी पहिल्यांदा हे फ्रिक्शन कुठं पोहोचलं पाहिजे? Fs मॅक्स ला पोहोचलं पाहिजे की नाही? मगच ते स्टॅटिकचं कायनेटिक मध्ये कन्वर्ट होईल. मग तीच व्हॅल्यू, या फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू टाकायची आणि त्या फ्रिक्शनच्या मॅक्सिमम व्हॅल्यूला टाकून, बघा इथं तेच केलं होतं, हा F2 Fs मॅक्स पर्यंत वाढणार आहे आणि त्याच F2 ची आपण काय केली होती?
मॅक्सिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून किंवा टाकून या एफ ची व्हॅल्यू काढली होती ज्या व्हॅल्यूला स्लाइडिंग चालू होईल. समजतंय का? सो हा कॅपिटल एफ, एक्सटर्नल अप्लाइड कॅपिटल एफ, तुम्ही हळूहळू काय करणार होता, इन्क्रीज करत जाणार होता. थोड्या वेळासाठी जोपर्यंत या दोघांमधलं फ्रिक्शन स्टॅटिक फ्रिक्शन आहे तोपर्यंत ब्लॉक्स एकत्र मूव्ह होतील. पण एका सर्टन लिमिट नंतर जर एफ अजून वाढला तर मात्र एफ वाढू शकत नाही. आणि मग असा कोणता एफ आहे, कुठल्या एफच्या व्हॅल्यू नंतर या दोघांमध्ये स्लाइडिंग चालू होतं ते बघितलं. आणि फोर्स आपण इथं लोअर ब्लॉकला अप्लाय केला होता. त्यानंतर केस 2 जिथं बघितली तिथं होतं अपर ब्लॉक वरती फोर्स अप्लाय केला होता. सेम कंडिशन. ग्राउंडला फ्रिक्शन आहे का? नाही, म्हणजे इथं स्लाइडिंग लगेच होणार. इथं फ्रिक्शनच नाही आहे म्हणजे इथं स्लाइडिंग होणार. मग इनिशियली दोन्ही ब्लॉक एकत्र मूव्ह होणार. ग्राउंडला तर स्लाइडिंग होणार आहे, इनिशियली दोन्ही ब्लॉक्स एकत्र मूव्ह होणार. पण एफ वाढवायला लागला की कॉमन एक्सेलरेशन वाढायला चालू होणार. समजतंय का? कॉमन एक्सेलरेशन वाढायला सुरुवात झाली की परत दोन ब्लॉक्स मधलं फ्रिक्शन वाढायला सुरुवात होणार. दोन ब्लॉक्स मधलं फ्रिक्शन एका सर्टन लिमिट पर्यंतच वाढू शकते, लिमिटिंग व्हॅल्यू पर्यंत, मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत. तिथपर्यंत ते वाढत जाणार. म्हणजे एफ वाढायला लागला की कॉमन एक्सेलरेशन वाढलं. कॉमन एक्सेलरेशन वाढायला लागलं की दोन ब्लॉक मधलं फ्रिक्शन वाढायला चालू झालं. अप टू सर्टन लिमिट पर्यंत स्टॅटिक फ्रिक्शन वाढू शकते. ते असणार आहे एफ एस मॅक्स. त्यानंतर मात्र काय होणार, त्यानंतर मात्र या दोन ब्लॉक्स मध्ये स्लाइडिंग चालू होणार. त्यानंतर मात्र या दोन ब्लॉक्स मध्ये काय होणार, स्लाइडिंग चालू होणार. म्हणजे त्या व्हॅल्यू पेक्षा जर एफ जास्त झाला मग क्वेश्चन मध्ये बघायचं त्या व्हॅल्यू पेक्षा एफ जास्त आहे की कमी आहे. जास्त असेल तर हे दोन ब्लॉक्स एकमेकांवरती स्लाइड होत आहेत, म्हणजे यांचं एक्सेलरेशन काय सेम असणार नाही. जोपर्यंत हे दोन ब्लॉक्स एकमेकांवरती स्लाइड होत नाहीत तोपर्यंत यांच्यामध्ये स्टॅटिक फ्रिक्शन आहे. दोघंही मूव्ह टुगेदर आहेत. दोघंही मूव्ह टुगेदर आहेत म्हणजे यांचं एक्सेलरेशन कॉमन आहे, दोघांचं एक्सेलरेशन सेम आहे. येते का लक्षात मी काय काय बोलतोय? तसं आता आपल्याला पुढच्या केसेस बघायच्या आहेत ज्याच्यामध्ये बाळांनो हे जे काही ग्राउंड आहे हे स्मूथ असणार नाही. आता हे जे काही ग्राउंड आहे हे स्मूथ असणार नाही. लिहा केस नंबर 3. परत तेच अनालिसिस आहे, फक्त ग्राउंड आता स्मूथ नाहीये. केस नंबर 3. सो पहिला ब्लॉक, पहिल्या ब्लॉक वरती दुसरा ब्लॉक, पहिल्या ब्लॉक वरती दुसरा ब्लॉक. मोठे मोठे काढा दोन्ही ब्लॉक्स, वरचा छोटा काढला तरी चालेल. बरोबर, पहिला ब्लॉक झाला, दुसरा ब्लॉक झाला. केस नंबर 3. इथलं फ्रिक्शन किती घ्यायचं ठरलंय, μ1 किंवा फ्रिक्शन कोइफिशियंट μ1. दोन ब्लॉक्स मधला फ्रिक्शन कोइफिशियंट μ2. लोअर सरफेसला मी फर्स्ट सरफेस म्हणतोय, अपर सरफेसला सेकंड सरफेस. माझं नंबरिंग जनरली लो टू हाय, म्हणजे 1 2 3 किती पण ब्लॉक्स असू देत सोडवता येते. हेच लॉजिक असतं, किती पण ब्लॉक ठेवा तुम्ही, लॉजिक हेच आहे. बरं, आता पहिल्यांदा काय करूयात बघा, चला समजून घ्या. इकडं लक्ष द्या. कॅपिटल एफ फोर्स लोअर ब्लॉक वरती अप्लाय केला. माझं नंबरिंग खालून वरती आहे. सो या ब्लॉकचं मास मी किती म्हणणार, m1. या ब्लॉकचं मी किती म्हणणार, m2. बरोबर. आता मला सांगा, पहिल्यांदा जो विचार करायचा तो असा की ग्राउंड आता m1 ला स्लाइड होण्याची परमिशन केव्हा देईल, जेव्हा इथलं फ्रिक्शन ओव्हरकम होईल तेव्हाच m1 ला स्लाइड व्हायची परमिशन मिळेल. बरोबर. या m2 चा विचार करायचाच नाही. जर इथं फोर्स लावलेला असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा विचार करा की ग्राउंड परमिशन देते का. काय बघायचं, पहिल्यांदा ग्राउंड परमिशन देते का बघायचं. ओके. आता आपण काय करूयात, सगळे फोर्सेस ड्रॉ करायचा प्रयत्न करूयात. एफबीडी इथंच ड्रॉ करायचा प्रयत्न करूयात. बरोबर. या ग्राउंडनं m1 ला दिलेली नॉर्मल रिएक्शन ती किती घेऊयात, n1. या m1 न m2 ला दिलेली नॉर्मल रिएक्शन किती घेऊयात, n2. म्हणजे m2 वरती आलेली नॉर्मल रिएक्शन ती किती असेल, n2. ती किती आली, n2. तेवढीच नॉर्मल रिएक्शन, ऍक्शन रिएक्शन ना, तेवढीच नॉर्मल रिएक्शन कुणावरती ऍक्ट होणार परत एकदा, m1 वरती. झाली का m1 ची एफबीडी व्हर्टिकल मधली, नाही झाली अजून, कारण व्हर्टिकल मध्ये m1 वरती अजून एक फोर्स ऍक्ट होतोय, स्वतःच वेट. स्वतःच वेट.
M1 ची व्हर्टिकल वाली एफबीडी झाली का बघा. M1 वरती आणि कुठला फोर्स ऍक्ट होतोय का व्हर्टिकल मध्ये? प्रत्येक सरफेसला ऍक्शन रिएक्शन असणारच ना. ग्राउंड न दिलेली नॉर्मल रिएक्शन N1. इथं काय लिहायला पाहिजे होतं? इथं काय लिहायला पाहिजे होतं मी? N2. कारण या सरफेसची ऍक्शन रिएक्शन किती आहे? नॉर्मल रिएक्शन किती आहे इथली? N2. मग वरच्या सरफेसवर वरच्या ब्लॉक वरती ती अपवर्ड ऍक्ट होणार, खालच्या ब्लॉक वरती ती खाली ऍक्ट होणार. समजतंय का? म्हणजे इथे N2 पाहिजे. बर, M1 च्या एफबीडीचं काम झालं. M1 वरती आणखीन एक फोर्स आहे कुठला? M1G. MG नाही, काय पाहिजे होता तो? M1G. म्हणून डायग्राम मोठ्या काढत चला जेणेकरून सगळ्या गोष्टी एका डायग्राम मध्ये दाखवता येते. बर, M2 च्या व्हर्टिकल एफबीडीचा विचार करा. कोण कोण आहे M2 वरती ऍक्ट होणार? N2 अपवर्ड्स, या सरफेसने दिलेली नॉर्मल रिएक्शन, या दोघांमधली ऍक्शन रिएक्शन, याच्यावरती N अपवर्ड, याच्यावरती डाऊनवर्ड. स्वतःचं वेट M2G, स्वतःचं वेट M2G. ही झाली M2 ची अपवर्ड डायरेक्शन मधली एफबीडी. बरोबर, व्हर्टिकल डायरेक्शन मधली एफबीडी. M2 च्या पण एफबीडीचा विचार झाला. आता लगेच सिस्टीमच्या व्हर्टिकलच्या एफबीडीचा विचार करा. सिस्टीम डायरेक्टली कुणाकुणाबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहे बघा. आता हा जो काय इथला मधला फोर्स असेल फ्रिक्शनचा, तो सिस्टीमचा इंटरनल फोर्स आहे ना, त्याचा विचार करायची काही गरज आहे का? नाही. सिस्टीमचा मास किती? M1 प्लस M2. सिस्टीम डायरेक्टली कुणाबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहे? ग्राउंड. सो ग्राउंड ने दिलेली नॉर्मल रिएक्शन N1 अपवर्ड, स्वतःचं वेट डाऊनवर्ड. येते का लक्षात? सिस्टीमचा पण विचार करून घेतला लगेच. व्हर्टिकलचा विषय संपवून टाका. आणि कुठला फोर्स आहे का बघा सिस्टीम वरती व्हर्टिकली? एक्सटर्नल फोर्स बघा, इंटरनल फोर्सेस बघायचेच नाही. या N2 ला काढणं गरजेचं आहे का? तर N2 पण आहे की व्हर्टिकल अपवर्ड डाऊनवर्ड, किंवा M2G पण आहे, M1G पण आहे. ते सिस्टीम म्हणून विचार करताय ना. सिस्टीम म्हणून विचार करताय तर या M2G चा M1G चा विचार या M1 प्लस M2G मध्ये झालेला आहे. सिस्टीमचं वेट, सिस्टीमला ग्राउंड करून मिळालेली नॉर्मल रिएक्शन, या N2 ला ड्रॉ करायची गरज आहे का? कॅन्सलच होईल ना, ते इंटरनल ऍक्शन रिएक्शन आहे. सिस्टीम म्हणून विचार करा. या सिस्टीम म्हणून विचार केलं तर तुमच्या लक्षात येईल की सिस्टीम, या सिस्टीम वरती बाहेरून एक M1 लागतोय, सॉरी एक N1 हा फोर्स लागतोय ग्राउंड कडून नॉर्मल रिएक्शन, आणि स्वतःचं वेट M1 प्लस M2 इंटू G. समजतंय का? बर, आता या सरफेसला फ्रिक्शन असणार की असणार नाही बोला? या सरफेसला फ्रिक्शन असणार की असणार नाही? कोएफिशियंट तर दाखवलाय. मग हा ब्लॉक पुढे जायचा प्रयत्न करतोय, ग्राउंड काय म्हणेल त्याला? मागे जा. बरोबर. सो हा आला फोर्स F1, हा आला फोर्स F1. बरोबर, फ्रिक्शनचा फोर्स इथला. आणि इथं काय येणार? इथं फ्रिक्शन असणार की असणार नाही? असणार की असणार नाही? असणार. बर, M1 पुढे जायचा प्रयत्न करायलाय, M2 इनर्शियामुळे तिथंच राहायचा प्रयत्न करायलाय, M2 ला तिथंच राहायचंय. मग तो M1 ला काय म्हणेल? फॉरवर्ड की बॅकवर्ड? बॅकवर्ड. M2 ला तिथंच राहायचंय ना. मग तो M2 काय म्हणतोय M1 ला? तिथंच थांब, कारण मला इथंच थांबायचंय. बरोबर का? मग M2 M1 वरती बॅकवर्ड फोर्स लावेल फ्रिक्शनचा, आणि M1 पुढे चाललाय, M1 M2 ला काय म्हणेल? माझ्या बरोबर पुढे चल. समजतंय का? M1 M2 ला काय म्हणेल? माझ्या बरोबर पुढे चल. मग याच्यावरती फ्रिक्शन कसं येणार? फॉरवर्ड. समजतंय का? हा M1 या M2 ला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करेल. हे तुम्हाला फोर्सेस असाइन करता येतील का? गिवन सिच्युएशनचे अनालिसिस करून तुम्हाला पहिल्यांदा वळून फोर्सेस अनालाइज करता यायला पाहिजेत. येतील? हा M1 चाललाय पुढे, तो M2 ला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करेल, त्यामुळे त्याच्यावरती फ्रिक्शन फॉरवर्ड येईल. कारण फ्रिक्शनचा प्रयत्न काय असतो? रिलेटिव्ह मोशन नको आहे. म्हणजे M1 M2 एकतर एकत्र गेले पाहिजेत, नाहीतर M2 रेसला आहे तर M1 पण रेसला पाहिजे. M2 म्हणतोय मी रेसला आहे तर तू पण रेसला थांब. M2 स्वतः कसा आहे? रेसला आहे. तो काय म्हणतोय? तू पण रेसला थांब, म्हणून त्याला अपोज करायचा प्रयत्न करतोय. M1 कसा आहे? M1 ची टेंडन्सी आहे फॉरवर्ड जाणं. M1 ची टेंडन्सी आहे फॉरवर्ड जाणं, तर तो M2 ला काय म्हणतोय? तू पण फॉरवर्ड चल. हा तो येईल नाही येईल ती गोष्ट नंतर बघू आपण. मूव्ह होणार नाही हे सगळं आपण नंतर बघू.
बरोबर. आता आपल्याला अशी व्हॅल्यू ऑफ फोर्स कॅल्क्युलेट करायची आहे ज्या व्हॅल्यू ऑफ फोर्सला ही सगळी जी काही सिस्टीम आहे ही या ग्राउंड वरती स्लाइड व्हायला चालू होईल. बरोबर. सो या सिस्टीमचा आता मला सांगा M1 आणि M2 च्या एफबीडीचा विचार इथं झालेला आहे. M1 आणि M2 च्या सगळ्या एफबीडीचा विचार झालेला आहे. आपल्याकडे सिस्टीमची एफबीडी आहे, M1 ची एफबीडी आहे, M2 ची एफबीडी आहे. ओके. M1 वरती ऍक्ट होणारे ऑल पॉसिबल फोर्सेस आपण काढलेले आहेत. M2 वरती ऍक्ट होणारे ऑल पॉसिबल फोर्सेस आपण काढलेले आहेत, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलचे. आता राहिला प्रश्न कोणाचा? सिस्टीमचा. सिस्टीम वरती ऍक्ट होणारे ऑल पॉसिबल व्हर्टिकल फोर्सेस आपण ड्रॉ केलेले आहेत. आता सिस्टीम वरती ऍक्ट होणारे ऑल पॉसिबल हॉरिझॉन्टल फोर्सेस ड्रॉ करूयात. त्यातला एक तर फोर्स ऍज अ सिस्टीम म्हणून विचार करा. त्यामुळे इंटरनल ऍक्शन रिएक्शन फोर्सेस विसरून जा. सिस्टीम कुणाकुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? हा कॅपिटल F आणि ग्राउंड. बरोबर का? बाकीचं आतलं सगळं विसरून गेलात तरी चालतंय. बाहेरून या सिस्टीम वरती कुठले कुठले फोर्सेस लागतायत? ग्राउंडनं लावलेलं फ्रिक्शन. बरोबर की नाही? सिस्टीमचा विचार केला तर सिस्टीम वरती फ्रिक्शन किती येणार? F1. समजतंय का? आणि या ही सिस्टीम या F बरोबर पण कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे हा एक्सटर्नल F. समजतंय का? बघा, सिस्टीमची एफबीडी सेपरेटली तयार करावी लागेल, कारण M1 M2 ची एफबीडी तुम्ही डायग्राम मध्येच तयार करताय, पण सिस्टीमची एफबीडी तुम्हाला सेपरेटली तयार करावी लागेल. कळतंय का? आणि सिस्टीम म्हणून विचार करताना सिस्टीम कशा कशा बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहे बघा. आता सिस्टीम म्हणजे M1 आणि M2 मिळून दोघं, तर त्यांचा परत ते दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये हे परत बघायची गरज आहे का? नाही. सिस्टीम म्हणजे M1 आणि M2 मिळून ते कोणाकोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. या सिस्टीमच्या बाहेरची लोक कोण कोण आहेत? हा कॅपिटल F आणि या ग्राउंडनं लावलेला फोर्स. ग्राउंड हा बाहेरचा माणूस आहे, त्यानं लावलेला सिस्टीमवरचा फोर्स, आपण लावलेला कॅपिटल F आणि सिस्टीमचं स्वतःचं वेट, कारण ग्रॅव्हिटी, अर्थ पण बाहेरचाच माणूस आहे, ग्रॅव्हिटी पण बाहेरचाच माणूस आहे. म्हणजे एक्सटर्नल फोर्सेस सिस्टीमवरचे ड्रॉ केले, प्लस ग्राउंडनं नॉर्मल रिएक्शन पण दिली आहे. समजतंय का? सो ग्राउंडची नॉर्मल रिएक्शन, सिस्टीमचं वेट, बाहेरनं अप्लाय केलेला फोर्स आणि ग्राउंडनं अप्लाय केलेलं फ्रिक्शन, ही झाली सिस्टीमची एफबीडी. बरोबर. मग इथं स्लाइडिंग सुरू व्हायची कंडिशन काय असेल? त्यासाठी सिस्टीम कडे गेलं पाहिजे तुम्ही. या सरफेसला स्लाइडिंग केव्हा सुरू होईल? जेव्हा या फ्रिक्शनची व्हॅल्यू, जेव्हा या अप्लाइड फोर्सची व्हॅल्यू या स्टॅटिक फ्रिक्शनला ओव्हरकम करेल. कळतंय का? तेव्हा ती सिस्टीम चालू करा. Just give me 1 second. Please wait. ग्रीन कलर लागला का? ग्रीन कलर. Please wait. Online people, please tell me, are the voices being clear? Yes, fine. Wait for a second. बटन दाब. दाब परत. वायर दाब. बटन नाही, वायर दाब. हळूहळू प्रोजेक्टर वाढ. ठीक आहे. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा.
ओके. फाइन. ओके, एव्हरीवन कॉन्सन्ट्रेट बॅक अगेन. लक्ष इकडे द्या. बरं, काय काय शिकलो आपण पहिल्यांदा? M1 वरती ऍक्ट होणारे ऑल पॉसिबल फोर्सेस, M2 वरती ऍक्ट होणारे ऑल पॉसिबल फोर्सेस, हॉरिझॉन्टल वाले, व्हर्टिकल वाले, आणि सिस्टीम वरती ऍक्ट होणारे ऑल पॉसिबल हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फोर्सेस. बरोबर? एवढा आपण विचार केला. सो पहिला विचार करायचा केस 3 मध्ये, पहिला विचार असा आहे की या एफ ची व्हॅल्यू किती पाहिजे, सो दॅट दिस सिस्टीम स्टार्ट स्लाइडिंग ऑन द ग्राउंड. डिस्टर्बन्स मला जरा सुद्धा नको आहे. ओके, लक्ष पूर्णपणे लेक्चर मध्येच पाहिजे, बाकीच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीकडे लक्ष नको. जी काय एन्जॉयमेंट करायची आहे ती शिकताना करायची, पण ती आपापसात नको, सगळे मिळून. नुसतं तुम्हीच नाही असायचं, मलाही असायचं. हा, तुम्ही फक्त असणार तसं नाही ना, आपापसात नाही. कुठलाही डिस्टर्बन्स करायचा नाही लेक्चरला. जो जोक असेल तर मग सगळ्यांना सांगावं लागेल, किंवा मग सरांनी जोक करायचा नाही, तुम्ही फक्त हसायचं. एवढंच असतं, आपापसात नाही. हा, लक्ष इकडे द्या. सो आता आपण काय करूया, सिस्टीमच्या एफबीडीचा विचार केला. व्हर्टिकल मध्ये तर बॅलन्स आहे, जे काही इम्बॅलन्स असतील ते हॉरिझॉन्टल मध्ये असतील. पण मला सांगा, ही जी काही सिस्टीम आहे, ही सिस्टीम व्हर्टिकल मध्ये बॅलन्स असल्यामुळं इमिजिएटली आपण सिस्टीमच्या एफबीडी वरनं काय लिहू शकतोय, सर N1 इक्वल टू M1 प्लस M2 इंटू G असं लिहू शकतोय. म्हणजे पहिली नॉर्मल रिएक्शन मिळाली. म्हणजे M1 ची एफबीडी झाली, M2 ची एफबीडी झाली, सिस्टीमची एफबीडी झाली, नॉर्मल रिएक्शन मिळवली. N1 या सरफेसला मिळणारी नॉर्मल रिएक्शन मिळवली. लगेच आता M1 आणि M2 च्या एफबीडीचा विचार करा आणि N2 ही नॉर्मल रिएक्शन मिळवा. लगेच काय करा, N2 ही नॉर्मल रिएक्शन मिळवा. ओके, ती मिळवण्यासाठी तुम्ही ओरली सांगू शकताय, सर N2 इज इक्वल टू M2G सांगू शकतोय ना, N2 इज इक्वल टू M2G. समजतंय का? हे आम्ही ओरली करू शकतोय. सिस्टीमच्या एफबीडी वरनं तुम्हाला N1 सांगता येतो आणि M2 च्या एफबीडी वरनं तुम्हाला N2 सांगता येतो. म्हणजे पहिलं काम काय, M1 एफबीडी, M2 एफबीडी, सिस्टीम एफबीडी. सिस्टीमच्या एफबीडी वरनं N1, त्यानंतर लगेच M2 इव्हॅल्युएट, M2 ची एफबीडी करा. पहिली नॉर्मल रिएक्शन झाली. दुसरं काम, इथली नॉर्मल रिएक्शन कॅल्क्युलेट करा. या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित फॉलो करा. M2 च्या एफबीडी मध्ये N2 अपवर्ड आहे आणि हा M2G डाऊनवर्ड आहे. इमिजिएटली ही नॉर्मल रिएक्शन मिळवा, कारण व्हर्टिकल मध्ये बॅलन्स आहे. हॉरिझॉन्टल जे काही फोर्सेस आहेत ते पण ड्रॉ करा. F2 फक्त हॉरिझॉन्टल आहे, बाकी सगळे व्हर्टिकल आहे. N2 ही नॉर्मल रिएक्शन किती मिळणार आहे, M2G, कारण व्हर्टिकल मध्ये बॅलन्स आहे. दोन्ही नॉर्मल रिएक्शन्स मिळाल्या. आता पहिल्या कॉन्टॅक्ट सरफेसला, फर्स्ट कॉन्टॅक्ट सरफेसला जे काय फ्रिक्शन असणार ते कॅल्क्युलेट करायचं. सेकंड कॉन्टॅक्ट सरफेसला जे काय फ्रिक्शन असेल ते कॅल्क्युलेट करायचं. त्यांच्या मॅक्सिमम व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या इन द सेन्स. सो F1 ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती येणार, सर F1 ची मॅक्सिमम व्हॅल्यू μ1 इंटू नॉर्मल रिएक्शन येणार. बोला येस नो, मोठ्याने येस नो. सो F1 ची मॅक्सिमम व्हॅल्यू μ1 इंटू N1. μ1 ची व्हॅल्यू सिस्टीमच्या एफबीडी वरनं मिळाली आहे. N1 ची व्हॅल्यू सिस्टीमच्या एफबीडी वरनं मिळाली आहे. सो μ1 इन द ब्रॅकेट काय आलं, M1 प्लस M2 इंटू G. याला म्हणायचं इक्वेशन 3. बघा, स्टेप्स या सगळ्या क्वेश्चन्स मध्ये अशाच असणार आहेत. M1 ची एफबीडी, M2 ची एफबीडी, सिस्टीमची एफबीडी, सिस्टीमच्या एफबीडी वरनं नॉर्मल रिएक्शन आणि M2 च्या एफबीडी वरनं नॉर्मल रिएक्शन. सिस्टीमच्या एफबीडी वरनं N1 कळतो, M2 च्या एफबीडी वरनं N2 कळतो. बरोबर,
आणि एकदा का सरफेसला मिळालेली, सरफेसला असणारी नॉर्मल रिएक्शन कळाली की त्या सरफेसला ऍक्ट होणारं फ्रिक्शन कळतं. मग त्या फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू काढून घ्यायची. F2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती होणार? F2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती होणार? μ2 इंटू N2. त्या सरफेसला नॉर्मल रिएक्शन कळालं की त्या सरफेसला मॅक्सिमम फ्रिक्शन काढून घ्यायचं. N2 किती आहे ते FBD वरनं काढलेलं आहे. किती आहे ते? M2G. व्हर्टिकल मध्ये तर ऑलवेजच बॅलन्स आहेत तुमचे. सो ह्या 4 मेन स्टेप्स आहेत. ड्रॉइंग दी FBDs, गेटिंग N1, N2, F1 max and F2 max. प्रत्येक सरफेसला मिळणारी नॉर्मल रिएक्शन आणि प्रत्येक सरफेसला असणारा मॅक्सिमम फ्रिक्शन फोर्स. बरोबर. आता ग्राउंड बरोबर स्लाइडिंग होईल का हे बघण्यासाठी, ग्राउंड बरोबर स्लाइडिंग होईल का हे बघण्यासाठी सिस्टीमची FBD बघायची. समजतंय का? आणि या दोन सरफेसेस मध्ये स्लाइडिंग होईल का हे बघण्यासाठी एक तर M2 ची FBD बघू शकता किंवा M1 ची बघू शकता. दॅट इज अप टू यू. या सरफेस बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये कोण कोण आहेत? M2 पण आहे आणि M1 पण आहे. बरोबर. मग या सरफेस वरती स्लाइडिंग होईल का? M1 आणि M2 एकमेकांवरती स्लाइड होतील की मूव्ह टुगेदर होतील ते ठरवायसाठी तुम्ही एकतर M2 ची FBD बघा किंवा M1 ची FBD बघा. येते का लक्षात? पण जर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड स्लाइडिंग होईल का हे जर बघायचं असेल तर तुम्ही सिस्टीमची FBD बघायची. विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड स्लाइडिंग होईल का हे बघण्यासाठी काय करायचं? सिस्टीमची FBD बघायची. ओके. सो मला सांगा सिस्टीमच्या FBD मध्ये आम्ही जर बघितलं तर या फोर्सची व्हॅल्यू जोपर्यंत मला सांगा स्लाइडिंग होणं म्हणजे काय? स्लाइडिंग होण्यासाठी या फ्रिक्शनची व्हॅल्यू वाढत 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 मॅक्सिमम पर्यंत जाणार आणि परत स्टॅटिक फ्रिक्शन संपणार आणि कायनेटिक फ्रिक्शन येणार. म्हणजे या फोर्सची व्हॅल्यू F1 मॅक्स जेव्हा होईल तोपर्यंत हा फोर्स तुम्हाला वाढवत जावा लागेल. जोपर्यंत या फोर्सची व्हॅल्यू F1 मॅक्स एवढी होत नाही. स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे ना तो 0 टू किती असतो? Fs मॅक्स. मग तो वाढवण्यासाठी तुम्ही हा फोर्स वाढवायला लागलाय. ऍट अ सर्टन पॉइंट काय होणार? सिस्टीमचा विचार केला तरी चालेल. ऍट अ सर्टन पॉइंट या F ची व्हॅल्यू किती होणार? याच्या मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत होणार. जोपर्यंत या F ची व्हॅल्यू याच्या मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत जात नाही तोपर्यंत हे फ्रिक्शन कॅपेबल आहे. सिस्टीमला रेस्टला ठेवायला हे फ्रिक्शन कॅपेबल आहे की नाही? तोपर्यंत हे फ्रिक्शन काय करणार? सिस्टीमला रेस्टला ठेवणार. पण जर त्याच्यापेक्षा जर हा फोर्स वाढला तर मात्र ही सिस्टीम ग्राउंड वरती स्लाइड व्हायला चालू होणार. कळतंय का? सुल्या जोपर्यंत हा कॅपिटल F या F1 मॅक्स पेक्षा कमी आहे तोपर्यंत बॅलन्स आहे. लिहा पुढं. फ्रॉम FBD ऑफ सिस्टीमच्या FBD वरनं आम्ही असं सांगू शकतोय काय? कंडिशन फॉर स्लाइडिंग ऑन ग्राउंड वरती स्लाइडिंग चालू होण्यासाठी या F ची व्हॅल्यू, कॅपिटल F ची व्हॅल्यू F1 मॅक्स पेक्षा काय व्हायला पाहिजे? बोला. मोर ऑर लेस? मोर. या F ची व्हॅल्यू F1 मॅक्स पेक्षा काय व्हायला पाहिजे? मोर. तर स्लाइडिंग चालू होईल. अदरवाइज ही सिस्टीम काय राहील? रेसला राहील. हे पहिल्यांदा समजून घ्या. बर. कंडिशन फॉर स्लाइडिंग ऑन द ग्राउंड काय आली? कॅपिटल F ची व्हॅल्यू शुड बी मोर दॅन F1 मॅक्स. देअरफॉर जर तुमची कॅपिटल F ची व्हॅल्यू 0 टू F1 मॅक्स असेल तर सिस्टीम ग्राउंड वरती स्लाइड होऊ शकेल का? कंडिशन फॉर स्लाइडिंग तर एवढी ही आली तुमची. कंडिशन फॉर स्लाइडिंग काय आली? F ची व्हॅल्यू याच्यापेक्षा जास्त पाहिजे पण त्याच्यापेक्षा कमी असेल तर सिस्टीम विल नॉट स्लाइड ऑन ग्राउंड. स्लाइड केव्हा होईल ते पण सांगितलं, स्लाइड केव्हा होणार नाही ते पण सांगितलं. कळलं का? आलं लक्षात? कळलं नाही? आर्यन आले लक्षात? म्हणजे या कॅपिटल F ची व्हॅल्यू F1 मॅक्स पेक्षा जास्त व्हायला पाहिजे तरच हा ब्लॉक स्लाइड होईल. अदरवाइज ते बॅलन्स असतील. बॅलन्स असतील. ठीक आहे, कळालं. आता
आता असं म्हणूयात की आपण या एफ ची व्हॅल्यू F1 मॅक्स पेक्षा जास्त आहे, मग ग्राउंड वरती स्लायडिंग चालू झालं. ग्राउंड वरती स्लायडिंग चालू झालं असं आता आपण ऍझ्युम केलं की ग्राउंड वरती तर स्लायडिंग चालू झालेलं आहे, एफ ची व्हॅल्यू F1 मॅक्स पेक्षा जास्त आहे. मग ही सिस्टीम पुढे जायला चालू झाली. आता सिस्टीम पुढे जायला चालू झाली की हा M2 पण M1 बरोबर यायला चालू होणार, बरोबर. जसं तुम्ही हा कॅपिटल F इन्क्रीज करायला चालू करणार तसं सिस्टीमचं ऍक्सेलरेशन वाढायला चालू होणार. जसं सिस्टीमचं ऍक्सेलरेशन वाढायला चालू होणार तसं हा कॉन्टॅक्ट फोर्स F2 पण वाढायला चालू होणार. पण हा F2 अप टू सर्टन लिमिटच वाढू शकतो, हे लक्षात घ्या. स्टोरी तीच आहे. F2 अप टू सर्टन लिमिटच वाढू शकतो. त्यामुळं एकदा ते लिमिट ओव्हरकम झालं की M1 आणि M2 पण एकमेकांवरती स्लाइड होणार. येते का लक्षात? सो आता आपण असं ऍझ्युम करूया की या कॅपिटल F ची व्हॅल्यू F1 मॅक्स पेक्षा जास्त आहे आणि सिस्टीम ग्राउंड वरती स्लाइड व्हायला सुरू झालेली आहे, असं ऍझ्युम करूयात. ओके, नाव लेट F is more than F1 max and system started to slide on ground. System started to slide on ground. ग्राउंड बरोबर स्लाइडिंग व्हायला चालू झालं. ग्राउंड बरोबर स्लाइडिंग व्हायला चालू झालं, बरोबर. आता परत सिस्टीमचं कॉमन एक्सेलरेशन काढा. फ्रॉम FBD ऑफ सिस्टीम, सिस्टीमच्या FBD वरनं, फ्रॉम FBD ऑफ सिस्टीम कॉमन एक्सेलरेशन, सिस्टीम वरती ऍक्ट होणारा नेट फोर्स अपॉन मास. हा बघा इकडं F ची व्हॅल्यू काय आहे, F1 मॅक्स पेक्षा काय आहे, जास्त आहे. मग नेट फोर्स राईटवर्ड येणार की लेफ्टवर्ड? राईटवर्ड. ऑल राईटवर्ड, सॉरी नेट फोर्स, नेट राईटवर्ड फोर्स, नेट राईटवर्ड फोर्स. मग सिस्टीमचं मास किती आहे? M1 प्लस, ड्रॉ करू का इथं? ड्रॉ करूया चला. सिस्टीमची FBD इथं ड्रॉ करूया, हॉरिझॉन्टल वाली. कॅपिटल F हे सिस्टीम आहे तुमची, M1 प्लस M2 ही सिस्टीम आहे. हा स्मॉल F1 आणि तो ग्राउंड वरती स्लाइड व्हायला लागलाय. म्हणजे ही व्हॅल्यू किती झाली आहे आता? F1 मॅक्स एवढी झाली आहे आणि कॅपिटल F1 मॅक्स पेक्षा काय आहे, जास्त आहे. म्हणजे राईट साइडला फोर्स जास्त आहे. म्हणजे बॅलन्स की इम्बॅलन्स? इम्बॅलन्स. आणि सिस्टीमचं कॉमन एक्सेलरेशन काढायचं आहे. चला, M1 प्लस M2 इंटू AC, M1 प्लस M2 इंटू AC, नेट राईटवर्ड फोर्स इज इक्वल टू ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. सिस्टीमचं कॉमन एक्सेलरेशन AC किती आलं? F मायनस F1 मॅक्स डिवायडेड बाय M1 प्लस M2. हे झालं बाळांनो सिस्टीमचं कॉमन एक्सेलरेशन. म्हणजे M1 M2 एकमेकांवरती स्लाइड होत नाहीये. M1 M2 एकमेकांवरती स्लाइड होत नाहीये, दोघंही एकाच ऍक्सेलरेशन न चालले. आलं का लक्षात? ग्राउंड बरोबर स्लाइडिंग चालू आहे, पण M1 M2 चं स्लाइडिंग चालू आहे का ऑन इच अदर? नाही. मग ते दोघं कॉमन एक्सेलरेशन न जात असतील. अँड दिस इज गोइंग टू बी द कॉमन एक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम. जर प्रश्न विचारला कॉमन एक्सेलरेशनचा तर तुमचं हे आन्सर येणार, बरोबर. जर F जर F1 मॅक्स पेक्षा कमी असेल तर अरे सिस्टीम ग्राउंड वरती स्लाइडच होणार नाहीये. मग M2 कशाला M1 वरती स्लाइड होते? सगळंच एका ठिकाणी असेल. जर F1 मॅक्स मोठा असेल किंवा F कमी असेल, F कमी पडला F1 मॅक्स पेक्षा, F जर कमी पडला F1 मॅक्स पेक्षा, तर इथला जो F1 आहे तो बॅलन्स करू शकतोय ना. हा F1 0 टू F1 मॅक्स पर्यंत ऍडजस्टेबल आहे. मग हा F जर 0 टू F1 मॅक्स पर्यंत आहे, म्हणजे F1 मॅक्स पेक्षा कमी आहे म्हणूया, हा फोर्स जर F1 मॅक्स पेक्षा कमी आहे तर हा फोर्स बॅलन्स केला जाईल, तोपर्यंत सिस्टीम मूव्ह होणारच नाहीये. मग M1 M2 पण एकमेकांवरती स्लाइड होणारच नाहीये. म्हणून इथे लिहिलंय आपण, जर कॅपिटल F ची व्हॅल्यू लेस दॅन F1 मॅक्स असेल, सिस्टीम विल नॉट स्लाइड ऑन द ग्राउंड. म्हणजे M1 M2 पण एकमेकांवरती स्लाइड होणार नाहीत, सिस्टीम पण ग्राउंड बरोबर स्लाइड होणार नाही. पण जर हा जो काय फोर्स आहे तो F1 मॅक्स पेक्षा जास्त झाला तर ग्राउंड बरोबर स्लाइडिंग सुरू होणार. या F1 च्या मॅक्स पेक्षा हा F जर जास्त झाला तर सिस्टीम कडे बघा, ग्राउंड बरोबर काय व्हायला चालू होईल? स्लाइडिंग
व्हायला चालू होणार, ग्राउंड बरोबर स्लायडिंग व्हायला चालू झालं. आपण असं म्हणूया ग्राउंड बरोबर स्लायडिंग चालू झालं, पण अजून सुद्धा ए आणि बी मध्ये सॉरी अजून सुद्धा M1 आणि M2 मध्ये स्लायडिंग आहे का? नाही. स्लायडिंग एकमेकांमध्ये नाहीये, पण ग्राउंड बरोबर स्लायडिंग आहे, म्हणजे यांचं ऍक्सलरेशन कॉमन ऍक्सलरेशन. कॉमन ऍक्सलरेशन काढायसाठी कुठली एपीडी बघायची असते? सिस्टीमची. ओके, ठीक आहे. आता काय करायचंय? नाही सर आम्हाला M1 आणि M2 हे दोघं एकमेकांवरती केव्हा स्लाइड व्हायला चालू होतील ते पण बघायचंय. आता काय चेक करायचंय आम्हाला? M1 आणि M2 सुद्धा एकमेकांवरती केव्हा स्लाइड व्हायला चालू होतील ते पण बघायचंय. मग आम्ही काय करणार बाळांनो? मग आम्ही एकतर M1 ची एफबीडी घेणार किंवा M2 ची. कुणाची एफबीडी घेऊयात? ज्याच्यावरती कमी कोर्सेस आहेत ती वाली एफबीडी घ्या. कुठली घेऊया सांगा? M2 वाली घेऊयात. राईट लेफ्ट वालाच बघायचं ना आपल्याला. सो M2 ची एफबीडी घ्या. आता इथपर्यंत झालंय तुमचं लिहून? आता ग्राउंड बरोबर तर स्लायडिंग चालू झालेलं आहे. M1 M2 चं अजून तर काय स्लायडिंग चालू झालेलं नाहीये, कॉमन ऍक्सलरेशन आहे. बरोबर? सो लिहा एफबीडी ऑफ M2 हॉरिझॉन्टल वाली, व्हर्टिकल वाली बघूच नका, कारण ऑलरेडी आपण N1 N2 व्हर्टिकलचे बॅलन्स ऍज इट इज असणारच आहे. इथे किती फोर्स आहे? F2 आणि हा आहे M2. आणि कोण आहे का बघा? M2 वरती आणि कोण हॉरिझॉन्टल मध्ये आहे का बघा? तुमच्या मेन डायग्राम मध्ये M2 वरती हॉरिझॉन्टल मध्ये एकच आहे F2. आणि कोण आहे का? नाही. बरं, सिस्टीम ग्राउंड वरती स्लाइड व्हायला लागल्या विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ऍक्सलरेशन आहे. बरं, M1 आणि M2 एकत्र मूव्ह होत आहेत. M1 आणि M2 एकत्र मूव्ह होत आहेत, तर जे सिस्टीमचं ऍक्सलरेशन असेल तेच ऍक्सलरेशन बाळांनो कोणाचं असेल? M2 चं. तेच ऍक्सलरेशन M2 चं असेल. देअरफॉर M2 साठी एफबीडीचं इक्वेशन काय येणार? बरोबर. सो हे झालं दुसरं इक्वेशन. दस सिस्टीमचं कॉमन ऍक्सलरेशन किती आलं होतं बघा मागच्या पेज वरती? F मायनस F1 मॅक्स अपॉन M1 प्लस M2 हे सिस्टीमचं कॉमन ऍक्सलरेशन आलं होतं. F मायनस F1 मॅक्स अपॉन M1 प्लस M2 हे सिस्टीमचं कॉमन ऍक्सलरेशन आलं होतं. हे कॉमन ऍक्सलरेशन बाळांनो इक्वेशन 1 होतं. आणि इक्वेशन 2 काय आहे आपलं? M2 इंटू AC इज इक्वल टू F2. बघा तीच गंमत परत लक्षात येईल तुम्हाला. तीच स्टोरी आहे, परत तीच स्टोरी आहे. आता याच्या पुढे विचार करूयात. देअरफॉर इक्वेशन 1 इन इक्वेशन 2 म्हणा. इक्वेशन 1 इक्वेशन 2 मध्ये टाकायचं आहे. सो M2 इंटू AC कॉमन ऍक्सलरेशन किती आहे बोला? F मायनस F1 मॅक्स अपॉन M1 प्लस M2 झालं. M2 इंटू AC झाला. M2 ऍज इट इज, AC रिप्लेस केला, इज इक्वल टू काय आलं? F2 आलं. बरोबर का? तुम्हाला सांगा तीच गंमत आहे की नाही बघा. F वाढायला चालू झाला तर काय वाढणार? AC वाढणार. AC वाढायला चालू झाला तर काय वाढणार? काय वाढणार? F2 वाढणार. पण F2 एका सर्टन लिमिट पर्यंतच वाढू शकतोय ना. F2 एका सर्टन लिमिट पर्यंतच वाढू शकतोय ना. हा अप्लाइड फोर्स वाढायला चालू झाला तर कॉमन ऍक्सलरेशन वाढायला सुरू झालं. कॉमन ऍक्सलरेशन वाढायला सुरू झालं की F2 वाढायला सुरू झाला. पण बाळांनो या दोन सरफेसेस मधला जो काय F2 आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, तो एका मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंतच वाढू शकतो, एका लिमिटिंग व्हॅल्यू पर्यंतच वाढू शकतो. मला येस नो? मग त्याच्यानंतर मात्र तो वाढू शकेल का? नाही. एका सर्टन लिमिट पेक्षा पुढे तो वाढणार नाही. मग एका सर्टन लिमिट पर्यंत हे दोघं कॉमन ऍक्सलरेशन न मूव्ह होतील, सेम ऍक्सलरेशन न मूव्ह होतील एका सर्टन लिमिट पर्यंत. पण इथला फोर्स ऑफ फ्रिक्शन मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचला तर त्याच्यानंतर मात्र ह्या दोघांमध्ये काय होणार? स्टॅटिक फ्रिक्शन की कायनेटिक? कायनेटिक. म्हणजे दोघांचे ऍक्सलरेशन सेम राहतील का? नाही. दोघांचे ऍक्सलरेशन काय होणार? डिफरंट होणार. आर यू गेटिंग इट? समजायला लागले का? द सेम स्टोरी इज गोइंग टू बी रिपीटेड अगेन अँड अगेन. सो आता जस जसा बाळांनो हा F वाढायला सुरुवात करताय तस तसं हा F2 वाढतोय. लिहा as we go on increasing
as we go on increasing capital F, F2 also, small f2 also goes on increasing. Small f2 also goes on increasing. But f2 can increase only up to f2 max. बरोबर का? आणि तेवढा जर तो झाला तर मात्र स्लाइडिंग चालू होणार. समजतंय का? Therefore, condition for sliding between M1 and M2, M1 M2 जर एकमेकांवरती स्लाइड होणार असतील तर त्याची कंडिशन काय आली? F2 इक्वल टू F2 max. बरोबर का? F2 कितीला पोहोचणार? F2 max ला पोहोचणार. मग F कितीला पोहोचला असेल तो काढूयात का? इथपर्यंत अप टू दिस एव्हरीवन, ऑनलाइन पीपल, ऑफलाइन पीपल, एव्हरीवन रिप्लाय इन दी चॅट बॉक्स दॅट CW. तुम्हाला कळले का? ऑनलाइन पीपल ऑल्सो अप टू दिस CW. कंडिशन फॉर स्लाइडिंग ही ऑलवेज काय असते? फ्रिक्शन बिकम्स इक्वल टू मॅक्सिमम व्हॅल्यू. त्याच्या पुढे मात्र स्लाइडिंग चालू झालेत असते. सो कंडिशन फॉर स्लाइडिंग म्हणजे हेच लिहायचं की फ्रिक्शन वाढत 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 एवढं झालंय. फ्रिक्शन वाढत 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 मॅक्सिमम झालंय. मग फ्रिक्शन वाढत 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 मॅक्सिमम झालंय तर हा फोर्स वाढत वाढत किती झालाय बघूया का? हा फोर्स वाढत वाढत किती झालाय तोही बघूयात. मग यासाठी काय करूयात? याला इक्वेशन काय म्हणूयात? 3 म्हणूयात. याला इक्वेशन 3 म्हणूयात. ओके. आणि आता हा फोर्स कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करूयात. चला याला इक्वेशन 4 म्हणूयात. इक्वेशन 4 इन इक्वेशन 3 म्हणा. कॅपिटल एफ वाढत वाढत किती झालाय बघूया. इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. सांगा इक्वेशन 3 काय होतं? M2 in the bracket F minus F1 max upon M1 plus M2 is equal to काय होतं? is equal to काय होतं? F2. पण बाळांनो तो F2 वाढत 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 किती झालाय? F2 max झालाय. हा पण वाढत 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 किती झालाय ते बघूया आपण. काढूया. F च्या कुठल्या व्हॅल्यूला स्लाइडिंग चालू होणार? त्याच्या पुढे जर F गेला तर मग तर स्लाइडिंग होणारच. अरे पण चालू केव्हा होणार ते तर बघूया. M2 याला डिवाइड करायला, हा M2 डिवाइड करायला पाठवा आणि हे M1 प्लस M2 मल्टिप्लाय करायला पाठवा राईट साईडला. सो M1 प्लस M2 राईट साईडला गेलं, M1 प्लस M2 राईट साईडला गेलं, M2 डिवाइड करायला आलं. हा F2 max ऍज इट इज ब्रॅकेट टाकत चला. कॅपिटल F ची व्हॅल्यू वाढत वाढत किती झालेली असेल? हा F1 max पण राईटला टाका. हे पण राईटला टाकलं किती झालं? प्लस F1 ची मॅक्सिमम व्हॅल्यू. बरोबर. सो जेव्हा F2 max एवढा होणार तेव्हा F एवढा होणार बघा. जेव्हा F2 ची व्हॅल्यू F2 max होणार तेव्हा F ची व्हॅल्यू ही होणार. समजलं? आता F ची व्हॅल्यू याच्या पुढे जर गेली तर 100% M1 आणि M2 एकमेकांवरती स्लाइड होणार. दोघांचे ऍक्सेलरेशन मग सेम राहतील का? नाही. दोघांचे ऍक्सेलरेशन मग डिफरंट असतील. कॉमन ऍक्सेलरेशन असणार नाही. सो लिहा. Thus, if capital F स्लाइडिंग चालू व्हायची कंडिशन तर माहिती आहे. फ्रिक्शनचा फोर्स हा मॅक्सिमम झाला तर त्याच्या पुढे मात्र स्लाइडिंग चालू होतं. मग आता F2 वाढत 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 F2 max झालाय. F वाढत 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 एवढ्या व्हॅल्यू इतका झालाय. बरोबर का? F वाढत वाढत एवढ्या व्हॅल्यू इतका झालाय. तर आता जर F ची व्हॅल्यू या व्हॅल्यू पेक्षा पुढे गेली तर पाठ करा म्हणत नाहीये, त्यामुळे काळजी करू नका. जर याच F ची व्हॅल्यू या व्हॅल्यू पेक्षा जर पुढे गेली तर
काय असेल, M1 and M2 will slide on each other. But and their accelerations will not be same. Their accelerations, common acceleration असणार नाही, will not be same. बरोबर का? Their accelerations will not be same. मग प्रत्येकाची FBD सेपरेट काढायची, M1 ची FBD सेपरेट काढायची, M2 ची FBD सेपरेट काढायची, M1 चं acceleration सेपरेट काढायचं, M2 चं acceleration सेपरेट काढायचं. आलं का लक्षात? एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील. समजायला लागले? येते लक्षात? अशा टाइपचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे? स्टोरी कायम तीच आहे. स्टोरी एक सिंगल लाईन आहे. स्लाइडिंगची कंडिशन म्हणजे काय? फ्रिक्शन वाढत 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 किती होणार? फ्रिक्शन वाढत वाढत मॅक्स एवढं होणार. आलं का लक्षात? मग ते फ्रिक्शन वाढवायला रिस्पॉन्सिबल ऑलवेज कोण असतो? एक्सटर्नल फोर्स. मग एक्सटर्नल फोर्स पण वाढत 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 अप टू सर्टन व्हॅल्यू जाणार. फ्रिक्शन वाढत 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 मॅक्सिमम होणार. दोन सरफेसेस मध्ये स्लाइडिंग केव्हा चालू होतं? जेव्हा दोन सरफेसेस मधलं फ्रिक्शन वाढत 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 मॅक्सिमम होतं. जेव्हा फ्रिक्शन वाढत वाढत मॅक्सिमम होतं तेव्हा चेक करा हा फोर्स किती होतोय. आम्ही चेक केला. M1 आणि M2 मधलं फ्रिक्शन बघा, आमची डायग्राम काय होती? M1 आणि M2 मधलं फ्रिक्शन F2 होतं. ते वाढत 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 जेव्हा F2 मॅक्स झालं तेव्हा फोर्स किती वाढत वाढत झाला चेक केला. तो फोर्स वाढत वाढत या व्हॅल्यूला पोहोचला. या व्हॅल्यूच्या पुढे जर फोर्स गेला तर मात्र फ्रिक्शन अजून वाढू शकते का? नाही. मग मात्र ते दोघं M1 आणि M2 एकमेकांवरती स्लाइड व्हायला चालू होतील. समजतंय का? सो म्हणजे या फोर्सच्या व्हॅल्यूज काढायच्या जेव्हा स्लाइडिंग चालू होईल. चेक करायचं गिवन फोर्स आणि ही व्हॅल्यू, आपण काढलेली व्हॅल्यू, स्लाइडिंग चालू होण्यासाठी आपण काढलेली फोर्सची व्हॅल्यू आणि गिवन व्हॅल्यू चेक करायची. समजा गिवन व्हॅल्यू लेस आहे दॅन द स्लाइडिंग चालू व्हायची व्हॅल्यू. समजतंय का? याला आता आपण काय म्हणूयात? द व्हॅल्यू रिक्वायर्ड फॉर स्लाइडिंग. मग स्लाइडिंग साठी रिक्वायर्ड जेवढी व्हॅल्यू आहे फोर्सची त्याच्यापेक्षा अप्लाइड फोर्स कमी आहे तर स्लाइडिंग होईल का? नाही. आलं का लक्षात? म्हणजे काय? ऑलवेज आपण काय करायचं? कंडिशन फॉर स्लाइडिंग कॅल्क्युलेट करायची. कंडिशन फॉर स्लाइडिंग काय असते? द फ्रिक्शन बिकम्स मॅक्सिमम. आणि फ्रिक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम घेऊन फोर्स कॅल्क्युलेट करायचा. मग ती फोर्सची व्हॅल्यू वाढत वाढत किती झाली ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्या अप्लाइड फोर्सच्या व्हॅल्यू पेक्षा म्हणजे रिक्वायर्ड फोर्स फॉर स्लाइडिंग पेक्षा जर गिवन फोर्स कमी असेल तर स्लाइडिंग होणार नाही. गिवन फोर्स जास्त असेल तर दोन सरफेसेस मध्ये स्लाइडिंग होणार. समजतंय का? जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू कराल तेव्हा याच्यावरचे लॉजिक्स हळूहळू हळूहळू तुमचे अजून चांगले आणि फर्म होतील. कारण आता आपण कुठलेही नंबर्स नाही बघितले. आता आपण काय केलंय? M1, M2, F1 मॅक्स, F2 मॅक्स असं. बरोबर? थोडंसं कन्फ्युज झाल्यासारखं वाटत असेल पण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा ते अजून थोडंसं सिंपल होईल. चला क्वेश्चन नंबर 39 बघा किंवा क्वेश्चन नंबर 38 बघा. क्वेश्चन नंबर 38. एक ब्लॉक दिलाय, ब्लॉक ए, ब्लॉक बी. वरच्या ब्लॉकला आता त्यांनी ब्लॉक ए म्हटले. ठीक आहे, काही अडचण नाही. आपण आता क्वेश्चन नुसार विचार करायचा. स्टोरी लक्षात आली? आता आपण मुलांना क्वेश्चन नुसार विचार करायचा. ब्लॉक जरा मोठे काढा म्हणजे सगळे फोर्सेस तुम्हाला दाखवता येतील. वरचा ब्लॉक ऑलवेज छोटा दाखवायचा. जरी त्याचं मास जास्त असलं तरी सुद्धा वरचा ब्लॉक शक्यतो छोटा दाखवत चला. 2 ब्लॉक्स ड्रॉ केले. हा 10 kg ब्लॉक आहे. हा एक 10 kg ब्लॉक दिलाय. त्यांनी वरच्या ब्लॉकला ए म्हटलेला आहे, ब्लॉक ए. खालचा ब्लॉक पण 10 kg ब्लॉक आहे. दिस इज द ब्लॉक ए, दिस इज द ब्लॉक बी. बर, ठीक आहे. एवढा आम्हाला त्यांनी दिलेला आहे. फोर्स कुठल्या ब्लॉक वरती लावलाय? वरच्या ब्लॉक वरती लावलाय. ठीक आहे, स्टोरी आम्हाला माहित आहे. स्टोरी तर आम्हाला माहित आहे. हे ग्राउंड त्यांनी ऑलरेडी स्मूथ म्हणून दिलेलं आहे. बरोबर?
या फ्रिक्शनची व्हॅल्यू त्यांनी म्यू इक्वल टू 0.5 दिलेली आहे. आता उगाच म्यू1 म्यू2 कशाला म्हणत बसायचं कारण नाहीये. इथलं म्यू जे आहे ते 0 आहे. बरोबर. बर, फाइंड द एक्सेलरेशन ऑफ टू ब्लॉक्स. क्वेश्चन असा आहे, फाइंड एक्सेलरेशन ऑफ ईच ब्लॉक. फाइंड एक्सेलरेशन ऑफ ईच ब्लॉक. बरोबर. मग आता आपण काय करायचं मी तुम्हाला सांगतो. मला प्रत्येक ब्लॉकचे एक्सेलरेशन पाहिजे आहे. लक्ष इकडे द्या. जर M1 आणि M2 मध्ये म्हणजे वरच्या ब्लॉक मध्ये आणि खालच्या ब्लॉक मध्ये स्लाइडिंग झालं, जर वरच्या ब्लॉक मध्ये आणि खालच्या ब्लॉक मध्ये स्लाइडिंग झालं तर दोघांचे एक्सेलरेशन सेम येतील का? सेम येतील का? नाही. पण जर वरच्या ब्लॉक मध्ये आणि खालच्या ब्लॉक मध्ये स्लाइडिंग नाही झालं तर दोघांचे एक्सेलरेशन सेम. मग कॉमन एक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम म्हणजेच दोघांचं एक्सेलरेशन. आलं का लक्षात? हे समजलं का? पण ठरवावं लागेल ना, ठरवावं लागेल की स्लाइडिंग होणार की होणार नाही. बरोबर का? स्लाइडिंग होणार की होणार नाही यासाठी हा फोर्स किती दिलाय तो बघा. हा फोर्स दिलाय 50 न्यूटन. मग या 50 न्यूटनच्या फोर्समुळे पहिल्यांदा मला सांगा, एक एक विचार करूयात. एक FBD चा विचार करूयात. सिस्टीमचा विचार केला. सिस्टीमचा विचार केला तर किती केजी? 20 केजी. सिस्टीम कुणाकुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? सिस्टीम कुणाकुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? ग्राउंड आणि कॅपिटल F, ग्राउंड आणि अप्लाइड फोर्स. बरोबर का? ग्राउंड आणि अप्लाइड फोर्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. ग्राउंड स्मूथ आहे की रफ आहे? ग्राउंड न काय फ्रिक्शन अप्लाय केलंय का? नाही. कळालं? मग पटकन कॉमन एक्सेलरेशन काढून टाका सिस्टीमच्या FBD वरनं. ग्राउंड न तर काय फ्रिक्शन दिलेलंच नाहीये. मग बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे? अरे बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे? हा, फ्रिक्शन नाहीच आहे ना. फ्रिक्शन असतं तर मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत त्यानं बॅलन्स मेंटेन केला असता, पण मॅक्सिमम व्हॅल्यूच्या पुढे काय इम्बॅलन्स झाला असता फ्रिक्शन असतं तर. पण फ्रिक्शनच नाहीये. बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे? इम्बॅलन्स. मग सिस्टीमचं कॉमन एक्सेलरेशन पटकन काढून टाका AC. बोला 20 into AC. हा बरोबर का? नेट राईटवर्ड इज इक्वल टू ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. ऑल राईटवर्ड आहे 50. किती आलं उत्तर? 5/2 ना. 5/2 ला 5/2 ठेवायचं असेल 5/2 ठेवा, काही अडचण नाही. 2.5 करायचं नसेल करू नका. मी दोन्ही लिहून ठेवतो. बरोबर कळतंय? ग्राउंड बरोबर तर स्लाइडिंग होणार, एवढं तर कळालं का नाही? सिस्टीमचं ग्राउंड वर तर स्लाइडिंग होणारच. कळलं का नाही? कारण ग्राउंड स्मूथ आहे. सिस्टीमच्या FBD वरनं कळतंय की सरळ सरळ 20 kgच्या FBD वरनं कळतंय. आता जर या दोघांमध्ये स्लाइडिंग झालं तर दोघांचे एक्सेलरेशन्स वेगळे. मग या कॉमन एक्सेलरेशन काढल्याचा काहीच फायदा होणार नाही. आलं का लक्षात? ते वाया गेलं. मग ते कॅल्क्युलेशन वाया गेलं. समजतंय का? या दोघांमध्ये जर स्लाइडिंग होणार असेल तर हे कॅल्क्युलेशन वाया गेलं. पण जर स्लाइडिंग होणार नसेल तर दोघांचं एक्सेलरेशन किती? 2.5. स्लाइडिंग झाले का यांच्या दोघांमध्ये? नाही. सो हे दोघं कसे आहेत? मूव्ह टुगेदर. समजतंय? आता मी आयडिया काय करणार, या दोघांमध्ये स्लाइडिंग होण्यासाठी या दोघांमधलं जे काही फ्रिक्शन आहे ते वाढत 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 किती गेलं पाहिजे? मॅक्स. बरोबर. इथं फ्रिक्शन आहे का? नाही. हा ब्लॉक पुढे चाललाय, हा म्हणतोय मला तिथंच थांबायचंय. इनर्शिया ना, इनिशियली रेस्ट आहे. हा ब्लॉक पुढे चाललाय, हा म्हणतोय मला तिथंच थांबायचंय. मग हा जो तिथंच थांबायचा आहे तो वरच्या ब्लॉकला काय म्हणेल? फॉरवर्ड और बॅकवर्ड? खालच्या ब्लॉकला तिथंच थांबायचं आहे ना, मग तो वरच्याला काय म्हणेल? बॅकवर्ड, पुढे जाऊ नकोस. आलं का लक्षात? आणि वरचा ब्लॉक खालच्या ब्लॉकला काय म्हणेल? मी पुढे चाललोय, तू पण माझ्या बरोबर पुढे चल. समजलं? समजलं? बरोबर. आता कुठल्या तरी एका ब्लॉकची FBD घ्या. कुठल्याही एका ब्लॉकची तुम्ही सांगाल तो घेणार. मी रूल पण सांगितलाय, तो ब्लॉक घ्या ज्याच्यावरती फोर्सेस कमी आहेत. ह्याच्यावरती 2-2 आहेत, एकच घेऊया. मग आता पुढची स्टेप काय? बी ची FBD द्या. FBD ऑफ बी ची FBD हॉरिझॉन्टल मध्ये पण ड्रॉ करा, व्हर्टिकल मध्ये पण ड्रॉ करा. बी ची FBD हॉरिझॉन्टल मध्ये पण ड्रॉ करा,
किंवा फक्त पहिल्यांदा हॉरिझॉन्टल मध्ये ड्रॉ केली तरी चालेल, काय अडचण. एक एक स्टेप करू. हा, बी ची एफबीडी हॉरिझॉन्टल मध्ये कोण कोण आहे? एफ. आणि मास किती आहे? 10 kg. बी ची एफबीडी हा हॉरिझॉन्टल मध्ये एफ, मास किती आहे? 10 kg. हॉरिझॉन्टल एफबीडीचा विषय संपला. बी ची व्हर्टिकल एफबीडी सांगा. बी ची व्हर्टिकल एफबीडी ग्राउंड न दिलेली नॉर्मल रिएक्शन, बरोबर का? ग्राउंड न दिलेली नॉर्मल रिएक्शन काय म्हणूयात? N1 म्हणूयात. आणि ए न दिलेली नॉर्मल रिएक्शन डाऊनवर्ड असेल, असेल की नसेल? तिथं पण ऍक्शन रिएक्शन आहेच ना, ते N1 N2 असणारच आहेत, बरोबर का? इथली नॉर्मल रिएक्शन ऍक्शन रिएक्शन ग्राउंड N1 ऍक्शन करेल, ब्लॉक बी ग्राउंड वरती. आता आपल्याला ग्राउंड वरच्या फोर्सेसचा काही विचार करायची गरज असते का? जनरली ग्राउंड वरच्या फोर्सेसची विचार करायची गरज आम्हाला नसते, म्हणून आपण ते ग्राउंड न दिलेली ऍक्शन फक्त काढतो, पण ग्राउंड वरती झालेली ऍक्शन आपण काढत नाही. ग्राउंडला आम्ही N1 एवढी ऍक्शन केली, ग्राउंडनं आम्हाला N1 एवढी रिएक्शन दिली. कुठल्याही एका फोर्सला ऍक्शन म्हणा, कुठल्याही दुसऱ्या फोर्सला रिएक्शन म्हणा, पण ग्राउंड वरती पण फोर्स लागतोय, लक्षात घ्या. बर, पुढं. सो या 10 kg वाल्याची एफबीडी आपण काढायला लागलोय. N1 त्याच्यावरती अपवर्ड आहे, N1 त्याच्यावरती अपवर्ड आहे, ग्राउंड न दिलेली ऍक्शन. N2 त्याच्यावरती डाऊनवर्ड आहेच. सो एफबीडी ऑफ बी झाली. आणि कुठला आहे का बघा फोर्स? हा, mg असणार की, स्वतःचं वेट असणार की नाही? स्वतःचं वेट किती? 10 इंटू जी. स्वतःचं वेट किती? 10 इंटू जी, बरोबर. तसंच इथं लगेच एफबीडी ऑफ ए पण काढा. ए ची एफबीडी सांगा. ए चं मास किती आहे मला सांगा? 10 kg आहे. ए वरती. आणि कुठले कुठले फोर्सेस आहेत बघा? हा जो एफ आहे तो कसा आहे? बॅकवर्ड, लेफ्टवर्ड आहे. हा स्मॉल एफ कसा आहे? लेफ्टवर्ड. स्मॉल एफ जो आहे तो कसा आहे? लेफ्टवर्ड. आणि कॅपिटल एफ कसा आहे? राईटवर्ड. याची पण एफबीडी काढा. कॅपिटल एफ राईटवर्ड 50 न्यूटन आणि स्मॉल एफ लेफ्टवर्ड. ही झाली हॉरिझॉन्टल वाली एफबीडी. व्हर्टिकल वाली एफबीडी ऑलवेजच बॅलन्स आहे, जो काही इम्बॅलन्स आहे तो हॉरिझॉन्टल मध्येच असणार आहे. हा, हे हॉरिझॉन्टल वाले झाले. व्हर्टिकल वाले कोण कोण आहेत सांगा? बोला. इथली नॉर्मल रिएक्शन किती असणार? N2. याच्यावरती डाऊनवर्ड आहे, त्याच्यावरती अपवर्ड. समजते का सगळ्यांना? याच्यावरती डाऊनवर्ड तर याच्यावरती अपवर्ड. सो तीच नॉर्मल रिएक्शन N2 ब्लॉक ए वरती वळानो कशी असेल? अपवर्ड. आणि या ब्लॉकचं स्वतःचं वेट किती? mg. m किती आहे? 10 इंटू जी. व्हर्टिकल मध्ये तर बॅलन्सच आहेत, जे काही इम्बॅलन्स आहेत ते हॉरिझॉन्टल मध्येच आहेत. सिस्टीमची एफबीडी पण सांगा. काढली आहे सिस्टीमची एफबीडी? काढली आहे, पण सिस्टीम वरती सिस्टीमची व्हर्टिकल वाली एफबीडी नाही काढली की आपण. सिस्टीमची व्हर्टिकल वाली एफबीडी पण काढावं. व्हर्टिकल मध्ये सिस्टीम वरती सिस्टीम एक्सटर्नली कोणाकोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? कॅपिटल एफ आणि ग्राउंड. कॅपिटल एफ तर काढलेला आहे. ग्राउंड न काय फ्रिक्शन अप्लाय केलंय का? नाही. पण ग्राउंड न दिलेली नॉर्मल रिएक्शन किती आहे? ग्राउंड न दिलेली नॉर्मल रिएक्शन किती आहे? N1. सिस्टीमचं स्वतःचं वेट किती असणार? mg. m किती आहे? 20. सो 20 इंटू जी. समजतंय का? सो कॉमन एक्सेलरेशन काढलं. N1 ची व्हॅल्यू तुम्हाला सिस्टीमच्या एफबीडीच्या शेजारी लिहिता येते का बघा? जागा असेल तर सिस्टीमच्या एफबीडीच्या शेजारी ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड. व्हर्टिकल मध्ये ऑलवेज बॅलन्स आहे. N1 किती आलाय बघा? 20 इंटू जी यायला पाहिजे. जी ची व्हॅल्यू 10 घ्या. आन्सर आलं 200 न्यूटन. N1 ची व्हॅल्यू आली 200 न्यूटन. मुद्दाम न्यूटनला मी कंप्लीट नाव लिहितोय कारण एन मला कन्फ्युज करायचं नाहीये. कॅपिटल एन लिहून. सो सिस्टीमच्या एफबीडी वरनं इथलं फ्रिक्शन कळालं, किंवा सॉरी इथला N1 कळाला, फ्रिक्शन नाही N1. सिस्टीमच्या एफबीडी वरनं या सरफेसला मिळालेली नॉर्मल रिएक्शन कळाली.
या सरफेसला मिळालेली नॉर्मल रिएक्शन बघायची आहे आता मला N2. त्यासाठी मला काय करावं लागेल, कोणाची एफबीडी घेऊयात N2 कॅल्क्युलेट करण्यासाठी? ही पण घेऊ शकता, काही अडचण नाही. N1 तुम्ही ऑलरेडी कॅल्क्युलेट केलाय, एक तर हे घेऊ शकता किंवा हे घेऊ शकता. कुठलं घेऊयात? ए वाले घेऊयात ना, ए वाला सोपं पडतंय. सो ए वाल्याच्या एफबीडीच्या खाली काय लिहिणार मी मुद्दाम? ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड. सो N2 किती आला बाळ? 100 न्यूटन. N2 पण आला 100 न्यूटन. ए च्या एफबीडी वरनं हे कॅल्क्युलेट केलं, बरोबर. आमचा ब्लॉक ए पण कॉमन एक्सेलरेशन न मूव्ह व्हायला लागलाय, ब्लॉक बी पण कॉमन एक्सेलरेशन न मूव्ह व्हायला लागलाय. कुठल्याही एकाचं इक्वेशन लिहा म्हणून मी सांगितलंय. त्यात तुम्ही मला म्हटलंय की सर आपण बी सिलेक्ट करूया, कारण बी वरती हॉरिझॉन्टल फोर्सेस कमी आहेत, एकटाच आहे. ए वरती 2 फोर्सेस आहेत, बरोबर का? समजतंय का? सो बी च्या एफबीडी ला पुढे काय लिहू शकतो आपण? 10 इंटू AC इज इक्वल टू इज इक्वल टू काय? ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड, बरोबर. आलं इथपर्यंत लक्षात? बर, हे झालं इक्वेशन 2, बरोबर का? आणि हे झालं तुमचं इक्वेशन 1. कॉमन एक्सेलरेशन म्हणजे ऑलवेज इक्वेशन 1 होतं का बघा तुमचं? आणि दुसऱ्या कुठल्याही ब्लॉकची एफबीडी म्हणजे काय होतं? इक्वेशन 2 होतं का बघा तुमचं? होतं की नाही? आता काय करायचंय? तोच गेम आहे. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 मध्ये टाकायचं आहे. काय होतं इक्वेशन 1? कॉमन एक्सेलरेशन किती आलं होतं? 2.5. सो लिहा इथं कॉमन एक्सेलरेशन इक्वल टू 2.5. कॉमन एक्सेलरेशन इज इक्वल टू 2.5. हे होतं इक्वेशन 1, बरोबर. हे कॉमन एक्सेलरेशन आपण इथे टाकणार, बरोबर का? हे कॉमन एक्सेलरेशन आपण इथे टाकणार आणि चेक करणार की या एफ ची व्हॅल्यू किती येते. देअरफॉर 10 इंटू कॉमन एक्सेलरेशन इक्वेशन 1 इन इक्वेशन 2 म्हणा काय होते बघा. आता तुम्हाला ती स्टोरी हळूहळू लक्षात यायला चालू होईल. 10 इंटू 2.5 इज इक्वल टू किती आलं? एफ किती आलं उत्तर? 25, बरोबर. सो सिस्टीमला जर कॉमन एक्सेलरेशन पाहिजे असेल, ब्लॉक ए आणि ब्लॉक बी एकमेकांवरती स्लाइड व्हायला नको असतील, तर फ्रिक्शन किती पाहिजे? 25 पाहिजे. पण फ्रिक्शन किती पर्यंत वाढू शकतं? अप टू सर्टन मॅक्सिमम व्हॅल्यू. सो हे फ्रिक्शन म्हणजे काय झालं तुमचं? रिक्वायर्ड फ्रिक्शन फॉर कॉमन मोशन, बरोबर का? फॉर ब्लॉक्स टू मूव्ह टुगेदर. दोन्ही ब्लॉक्स एकत्र मूव्ह व्हायचे असतील तर एवढं फ्रिक्शन पाहिजे ना. पण बघायचं तेवढं फ्रिक्शन अवेलेबल होतंय का नाही. अवेलेबल झालं तर दोन्ही ब्लॉक्स एकत्र मूव्ह होतील, पण अवेलेबल नाही झालं तर दोन्ही ब्लॉक्स सेपरेटली मूव्ह होतील. दिस इज द रिक्वायर्ड फ्रिक्शन फॉर ब्लॉक्स टू मूव्ह टुगेदर. ब्लॉक्स एकत्र मूव्ह होण्यासाठी, कॉमन एक्सेलरेशन न मूव्ह होण्यासाठी एवढं फ्रिक्शन पाहिजे बघा सर 2 सरफेस मध्ये. आलं का लक्षात? हा, पण आता मॅक्सिमम अवेलेबल फ्रिक्शन बघूया 2 सरफेस मध्ये किती आहे. ते जर 25 पेक्षा जास्त असेल, मॅक्सिमम अवेलेबल फ्रिक्शन जर 25 पेक्षा जास्त असेल तर रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होणार, आणि रिक्वायरमेंट सॅटिस्फाय झाली की दोन्ही ब्लॉक्स मूव्ह टुगेदर. पण जर अवेलेबल फ्रिक्शन जर कमी पडलं तर 25 पर्यंत वाढू शकत नसलं तर 2 ब्लॉक्स विल मूव्ह सेपरेटली, मूव्ह टुगेदर नाही, 2 ब्लॉक्स विल मूव्ह सेपरेटली. आता पुढे काय करणार? नाउ लेट अस कॅल्क्युलेट अवेलेबल फ्रिक्शन. लिहा, हळूहळू लक्षात येईल. क्वेश्चन लेंदी असतो, इमिजिएटली त्याच वेळी सॉल्व्ह करायचा नाही, तो स्किप करून पुढचा क्वेश्चन करायचा पटपट पटपट, आणि मग शेवटी थोडासा टाइम घेऊन तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. लिहा पुढं. नाव let us calculate maximum available friction between the blocks. Maximum available friction between the blocks. ब्लॉक्स मध्ये अवेलेबल असणारं मॅक्सिमम फ्रिक्शन किती आहे ते कॅल्क्युलेट करूयात. ओके,
तर त्यासाठी काय करावं लागेल ते बघा. त्यासाठी या एफ ची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची आहे. सो एफ मॅक्स किती येणार, म्यू इंटू या सरफेसला मिळणारी नॉर्मल रिएक्शन. कुठेही बघा एफबीडी ऑफ सिस्टीम नाही, एफबीडी ऑफ ए बघा किंवा एफबीडी ऑफ बी बघा. कुठं काढले आपण एफबीडी ऑफ बी, इथं आहे. त्याच्यावरनं पण चालेल किंवा इथनं पण चालेल, बरोबर. टॉप ब्लॉकचा विचार करा, टॉपवाल्या ब्लॉकचा विचार करा. टॉपवाल्या ब्लॉकचा विचार केला की एफ तुम्हाला दिसेल इथं, आणि बॉटमवाला ब्लॉकचा विचार केला की एफ तुम्हाला इथं दिसेल. इथं जी नॉर्मल रिएक्शन आहे ती N1 आहे की N2 आहे चेक करा. या सरफेसला जी नॉर्मल रिएक्शन आहे ती आपण काय घेतली आहे, N1 घेतली आहे की N2 घेतली आहे, N2. आणि या सरफेसला जी नॉर्मल रिएक्शन आहे ती किती आहे, N1. सो जिथं बाळांनो तुम्ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे तिथंच आता आपण काय करू शकतोय, हा N2 जसा या ब्लॉक साठी डाऊनवर्ड ऍक्ट होत होता तसाच या ब्लॉक साठी तुम्ही छोटासा N2 असा अपवर्ड ऍक्ट होतोय असा दाखवा या सरफेसला मेन डायग्राम मध्ये. ओके, म्हणजे नॉर्मल रिएक्शन आणि फ्रिक्शन्स हे सगळे एका डायग्राम मध्ये तुमचे दिसतील. ओके, सो आता तुम्हाला जर या एफ ची मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे असेल, हा एफ ज्या सरफेसला आहे त्या सरफेसला जी नॉर्मल रिएक्शन आहे ती बघायची, आणि म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन, त्या सरफेसचा म्यू आणि त्या सरफेसची नॉर्मल रिएक्शन केली तर त्या सरफेसचं मॅक्सिमम फ्रिक्शन मिळेल. समजतंय का? सो जिथं क्वेश्चन आहे तिथंच आम्ही तो एफ मॅक्स इझिली कॅल्क्युलेट करू शकतोय, कारण शेजारी डायग्राम असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी मला काय करता येईल, त्या सरफेसला असणारं फ्रिक्शन ते किती आहे, म्यू, आणि त्या सरफेसला असणारी नॉर्मल रिएक्शन किती, N2. त्या सरफेसला असणारं फ्रिक्शन F आणि त्या F ची मॅक्सिमम व्हॅल्यू F मॅक्स, ती आली म्यू इंटू N की N2, N2. बरोबर, डायग्रामच्या शेजारीच आम्ही हे लिहून घेतलं. आता परत इथं आलो, तिथं तीच व्हॅल्यू परत लिहिली. F ची मॅक्सिमम व्हॅल्यू सर म्यू इंटू N2 अशी येते. म्यू ची व्हॅल्यू किती दिली आहे बघा बाळांनो, आणि N2 ची व्हॅल्यू किती आली आहे चेक करा. N2 ची व्हॅल्यू कुठनं काढली आहे आपण, इथं काढली आहे का? आपण सगळ्या नॉर्मल रिएक्शन आधीच काढून घ्यायच्या असतात, लक्ष इकडे पाहिजे. सगळ्या नॉर्मल रिएक्शन आपण आधीच काढून घ्यायच्या असतात, बरोबर. काढून घेतल्या, किती आली, 100 न्यूटन आली आहे. लिहा तिथं 100 न्यूटन. आन्सर किती आलं, 50. मॅक्सिमम फ्रिक्शन दोन ब्लॉक्स मध्ये किती अवेलेबल आहे, बरोबर आहे का नाही, आहे 50 न्यूटन. सो या दोन ब्लॉक्स मध्ये अवेलेबल फ्रिक्शन किती आलंय, 50 न्यूटन. आणि ही व्हॅल्यू रिक्वायर्ड फ्रिक्शन दोन ब्लॉक्सना एकत्रितपणे मूव्ह होण्यासाठीचं रिक्वायर्ड फ्रिक्शन किती आलंय, किती आलंय, 25 इज मोर दॅन रिक्वायर्ड फ्रिक्शन. किती होतं ते, 25. मग सांगा दोन ब्लॉक्स मूव्ह टुगेदर की मूव्ह डिफरंटली, मॅक्सिमम 50 आहे, रिक्वायर्ड 25 आहे. रिक्वायरमेंट सॅटिस्फाय झाली की नाही झाली. रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होत असेल तर ब्लॉक्स मूव्ह टुगेदर की मूव्ह डिफरंटली, मूव्ह टुगेदर. लिहा देअरफॉर ब्लॉक्स मूव्ह टुगेदर. आणि मूव्ह टुगेदर असेल तर कुठलं ऍक्सेलरेशन, कॉमन ऍक्सेलरेशन की सेपरेट ऍक्सेलरेशन, करेक्ट. आता लक्षात यायला चालू झालं. किती आहे ते कॉमन ऍक्सेलरेशन, काढले ऑलरेडी, काढले का 2.5. कॅल्क्युलेशन वाया गेलं का ते, नाही. पण इथलं जर लेस ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेस दॅन आलं असतं तर ते कॅल्क्युलेशन वाया गेलं असतं. परत पहिल्याची एफबीडी सेपरेट काढा, दुसऱ्याची एफबीडी सेपरेट काढा, पहिल्याचं ऍक्सेलरेशन सेपरेट काढा, दुसऱ्याचं ऍक्सेलरेशन सेपरेट काढा. समजतंय का, समजायला लागलंय, हळूहळू समजतंय, हळूहळू ब्रेन डेव्हलप होतोय. आहेत काय नाही चांगले चांगले क्वेश्चन्स परीक्षेमध्ये. काय सगळे क्वेश्चन असे असत नाहीत, बरेच क्वेश्चन्स तुम्ही इझिली इव्हॅल्युएट करू शकता. हा, बोललो नको आपापसात. जोपर्यंत मी लेक्चर ओव्हर म्हणत नाही तोपर्यंत स्वतःहून डिक्लेअर करायचं नाही.
बर, आता असा एक क्वेश्चन बघूया ज्याच्यामध्ये काय होईल, दोन ब्लॉक्स सेपरेटली मूव्ह होतील. दोन ब्लॉक्स कसे मूव्ह होतील? सेपरेटली मूव्ह होतील. बरोबर. असा एक क्वेश्चन सॉल्व्ह करू, मग हे ब्लॉक वर ब्लॉक प्रॉब्लेम्स तुमचं तुम्ही स्वतःहून पण डील करू शकताय. चला एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. चलो एव्हरीवन कॉन्सन्ट्रेट. असा क्वेश्चन नंबर 39 आहे बघा. हा, सगळ्यांनी लक्ष द्या, सगळ्यांचं लक्ष समोर. दोन ब्लॉक्स, वरचा ब्लॉक पण 10 kgचाच आहे, खाली असणारा ब्लॉक पण 10 kgचाच आहे. हा एक 10 kgचा ब्लॉक, हा एक 10 kgचा ब्लॉक. या ब्लॉकला त्यांनी नाव दिलंय ए, या ब्लॉकला त्यांनी नाव दिलंय बी. बरोबर. हा तुमचा 10 kgचा ब्लॉक आहे, हा पण तुमचा 10 kgचाच ब्लॉक आहे. बरोबर. मी मुद्दाम इथं या सरफेसेसना थोडीशी जागा ठेवतोय आणि नाव इथं लिहितोय. या सरफेसेसला मला थोडी जागा पाहिजे, या सरफेसेसना मला थोडी जागा पाहिजे. ओके. फोर्स लावलाय वरच्या ब्लॉक वरती, किती लावलाय? 101 न्यूटन. फोर्स किती लावलाय? 101 न्यूटन. बरोबर. इथपर्यंत कळालं? क्वेश्चन असा आहे, फाइंड एक्सेलरेशन ऑफ ईच ब्लॉक. फाइंड एक्सेलरेशन ऑफ ईच ब्लॉक. ग्राउंड जे आहे ते स्मूथ आहे. ग्राउंड स्मूथ असल्यामुळं ग्राउंड वरती मोशन होणार की होणार नाही? होणार. म्हणजे ग्राउंड वरती स्लाइडिंग होणार. आता इथं या दोघांचं रिलेटिव्ह स्लाइडिंग होणार की होणार नाही हे चेक करावं लागेल. बर, आता इथल्या ऍक्शन रिएक्शन कॅल्क्युलेट करायला चालू करूयात. इथली नॉर्मल रिएक्शन किती घेऊयात? N1. इथली नॉर्मल रिएक्शन याच्यावरती किती येणार? N2. या ब्लॉक बी वरती किती येणार? N2. बरोबर का? ऍक्शन रिएक्शन इथली. बर, इथले फ्रिक्शन्स कसे असतील? ब्लॉक ए पुढे चाललाय, तो ब्लॉक बी ला काय म्हणेल? पुढे चल. बरोबर का? समजतंय का? ब्लॉक ए पुढे चाललाय, तो बी ला पण म्हणेल पुढे चल. पण ब्लॉक बी ला रेसला थांबायचंय, मग तो ए ला काय म्हणेल? तिथंच थांब, अपोजिट, पुढे जाऊ नकोस. समजलं? सो फ्रिक्शन ड्रॉ करून झाले, नॉर्मल रिएक्शन्स ड्रॉ करून झाल्या. आलं लक्षात? बर, आता इमिजिएटली काय करूयात, या एफ ची मॅक्सिमम व्हॅल्यू काढूयात, इथल्या एफ ची मॅक्सिमम व्हॅल्यू काढूयात. सर इथं तर फ्रिक्शनच नाहीये, इथं तर फ्रिक्शनच नाहीये. म्हणजे इथं काय फ्रिक्शन नसल्यामुळं स्लाइडिंग तर इथं होणार. इथं स्लाइडिंग तर पॉसिबल आहे. या दोन ब्लॉक्स मध्ये स्लाइडिंग पॉसिबल आहे की नाहीये ते बघण्यासाठी लगेच इथला एफ मॅक्स डायग्राम मध्येच काढून टाकूयात. इथला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बाळांनो म्यू तुम्हाला दिलेला असेल, किती दिलाय चेक करा, 0.5. बरोबर. सो क्वेश्चन कसा कसा सॉल्व्ह करायचा याच्या मेथड्स डेव्हलप व्हायला चालू झाल्या बघा. ब्लॉक्स काढायचे, प्रत्येक ब्लॉक वरती ऍक्ट होणारी प्रत्येक सरफेसला असणारी नॉर्मल रिएक्शन आणि प्रत्येक सरफेसला असणारं फ्रिक्शन ड्रॉ करायचं. या सरफेसला काही फ्रिक्शन नाही आहे, स्मूथ आहे हा सरफेस, सोडून द्या. या सरफेसला फ्रिक्शन आहे, मग त्याच्या डायरेक्शन्स ठरवा, नॉर्मल रिएक्शन्स ठरवा. ठरवल्या. यानंतर प्रत्येक सरफेसला ऍक्ट होणारं मॅक्सिमम फ्रिक्शन, इथं फ्रिक्शन असायचं काय कारणच नाहीये, मग इथलं मॅक्सिमम फ्रिक्शन लगेच डायग्रामच्या शेजारी काढून घ्या. मॅक्सिमम फ्रिक्शन या दोन सरफेसेस मध्ये किती आहे? म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. कोणती नॉर्मल रिएक्शन? N2. लिहा, म्यू इंटू N2. म्यू किती आहे? 0.5. N2 कॅल्क्युलेट करावा लागेल, N2 कॅल्क्युलेट करावा लागेल. आता N1 आणि N2 कॅल्क्युलेट करणं हे आपलं नेक्स्ट टास्क आहे. नेक्स्ट टास्क काय आहे? N1 आणि N2 कॅल्क्युलेट करणं. मग N1 ची एफबीडी, सॉरी, N1 कॅल्क्युलेट करण्यासाठी सिस्टीमची एफबीडी जास्त सोपी पडेल. सिस्टीमची एफबीडी जास्त सोपी पडेल. सो लगेच काय करायचं? सिस्टीमची एफबीडी ड्रॉ करायला सुरुवात करायची. 10 kg प्लस 10 kg. आपापसात जरा सुद्धा बोलणं नको आहे, मला आवाज कोणाचाही येता कामा नये. कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे फळ्याकडे पाहिजे. अडचण आहे का काही? अडचण असेल तर मला सांगा. हा, सिस्टीमची एफबीडी किती आलं? सिस्टीमचं मास बोला एव्हरीवन, 20 kg.
सिस्टीम कुणाकुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? एक्सटर्नल फोर्स आणि ग्राउंड, बरोबर का? हे तर ऍक्शन रिएक्शन आहेत ना. हाच आहे ना एक्सटर्नल फोर्स, कॅपिटल F. सिस्टीम वरती बाहेरून ऍक्ट होणारे फोर्सेस बघायचे, बाकी काही नाही. हे इंटरनल नॉर्मल रिएक्शन नाही बघायचं, हे ऍक्शन रिएक्शन नाही बघायचं. ग्राउंडनं अप्लाय केलेले फोर्स आणि अप्लाइड फोर्स. ग्राउंडनं काहीच फोर्स अप्लाय केलाय का? फ्रिक्शनचा नाही, फ्रिक्शनचा तर नाही केला, पण नॉर्मल रिएक्शन दिली आहे ग्राउंडनी. नॉर्मल रिएक्शन सिस्टीम वरती अपवर्ड. हा एक्सटर्नल फोर्स, अप्लाइड फोर्स 101 न्यूटन, 101 न्यूटन, बरोबर. हे इंटरनल ऍक्शन रिएक्शन काढायची गरज नाही, N2 काढायची गरज नाही, ऍक्शन रिएक्शन. बर, सिस्टीमचं स्वतःचं वेट तो पण एक्सटर्नल फोर्स आहे, तो किती येणार? 20 × G. इमिजिएटली हा N1 कॅल्क्युलेट करा, इथंच विषय संपवा N1 चा. किती आला N1? व्हर्टिकल मध्ये तर ऑलवेजच बॅलन्स असतो, सो ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड करा. सो 20 × G, G ची व्हॅल्यू 10, आन्सर किती आलं बाळ? 200 न्यूटन. सो N1 आला 200 न्यूटन, बरोबर. सिस्टीम ऍक्सलरेट राईटला होणार आहे हे आपल्याला माहित आहे. सिस्टीम ऍक्सलरेट राईटला होणार आहे हे आपल्याला माहित आहे. पण पहिल्यांदा आपलं काम होतं की एफ मॅक्स कॅल्क्युलेट करायचं, इथलं मॅक्सिमम फ्रिक्शन अवेलेबल किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आम्हाला N2 ची व्हॅल्यू पाहिजे आहे. मग N2 ची व्हॅल्यू आम्हाला कुठनं मिळणार आहे? सिस्टीमच्या एफबीडी वरनं की या बॉडी ए च्या एफबीडी वरनं? बॉडी ए च्या एफबीडी वरनं. सो इथं लगेच करणार एफबीडी ऑफ ए. ए ची एफबीडी करताना ए चं मास 10 kg लिहा, ए चं मास 10 kg लिहा. त्याच्यावरती ऍक्ट होणारे सगळे जे काही एक्सटर्नल फोर्सेस आहेत ते ड्रॉ करा. ए चा विचार केला तर N2 अपवर्ड आहे, हा स्मॉल f लेफ्टवर्ड आहे, हा राईटवर्ड आहे 101 न्यूटन. 101 न्यूटन. स्वतःचं वेट mg, मास आहे 10 × G. व्हर्टिकल मध्ये ऑलवेज बॅलन्स, व्हर्टिकल मध्ये ऑलवेज बॅलन्स. इनिशियली आपण कॉमन एक्सलरेशन असाइन करायचं आहे, ठरलंय आपलं. इनिशियली आपण कॉमन एक्सलरेशन असाइन करायचं आहे. ही झाली एफबीडी ऑफ ए. एफबीडी ऑफ ए वरनं पटकन काय मिळू शकतो? N2 मिळू शकतो. ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड करा. जी ची व्हॅल्यू 10 पुट करा, व्हॅल्यू आली 100 न्यूटन, बरोबर. बरोबर. आता आपण जेव्हा पाहिजे तेव्हा हा एफ मॅक्स कॅल्क्युलेट करू शकतोय, जेव्हा पाहिजे तेव्हा हा एफ मॅक्स कॅल्क्युलेट करू शकतोय. त्याला ऍज इट इज ठेवा, त्याला ऍज इट इज ठेवा, बरोबर. आलं इथपर्यंत लक्षात? आता काय करा, या बॉडीनं जर कॉमन एक्सलरेशन मूव्ह व्हायचं असेल तर सिस्टीमच्या एफबीडी वरनं कॉमन एक्सलरेशन काढा, ते कॉमन एक्सलरेशन याच्यामध्ये पुट करा आणि चेक करा की रिक्वायर्ड फ्रिक्शन किती आहे. आणि हे रिक्वायर्ड फ्रिक्शन मॅक्सिमम अवेलेबल फ्रिक्शन पेक्षा जास्त आलं, रिक्वायरमेंट जास्त आहे, सॅटिस्फाय नाही झाली, तर मात्र दोन बॉडीज काय होणार? डिफरंटली मूव्ह होणार. समजतंय का? इथपर्यंत लक्षात आलंय? ह्याच्या पुढचं काम आहे कॉमन एक्सलरेशन काढणं आणि कॉमन एक्सलरेशन वरून रिक्वायर्ड फ्रिक्शन काढणं, बरोबर. सो आता सिस्टीमच्या एफबीडी वरनं कॉमन एक्सलरेशन. सो नेक्स्ट पेज वरती लिहा. नाव कॉमन एक्सलरेशन, नाव कॉमन एक्सलरेशन सिस्टीमच्या एफबीडी वरनं काढायचं. ते काय येणार? 20 × AC ऑल नेट राईटवर्ड फोर्स इक्वल टू ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड, बरोबर. सो 20 × AC हे झालं नेट राईटवर्ड इज इक्वल टू ऑल राईटवर्ड. कोण कोण आहे? 101 न्यूटन. आणि कोण ऑल लेफ्टवर्ड नाहीच आहे. सो इथे किती आहे? 101 न्यूटन. किती आलं कॉमन एक्सलरेशन बघा? 101/20 आलं. म्हणा त्याला इक्वेशन 2. कुठं लिहिलं हे? एफबीडी ऑफ सिस्टीम. कॉमन एक्सलरेशन ऑलवेज एफबीडी ऑफ सिस्टीम वरनं आणायचं असते, बरोबर.
कॉमन एक्सेलरेशन हे ऑलवेज एफबीडी ऑफ सिस्टीम वरनं आणायचं. आणलं. आता काय करायचं, कुठल्याही एका ब्लॉकची एफबीडी काढायची, किती फ्रिक्शन रिक्वायर्ड आहे ते काढायचं, किती फ्रिक्शन अवेलेबल आहे ते काढायचं. जर रिक्वायरमेंट सॅटिस्फाय झाली तर मूव्ह टुगेदर, रिक्वायरमेंट सॅटिस्फाय नाही झाली तर मूव्ह सेपरेटली. आता एफबीडी ऑफ ए वरनं नेट राईटवर्ड फोर्स लिहा. आता लिहा फ्रॉम एफबीडी ऑफ ए च्या एफबीडी वरनं नेट राईटवर्ड फोर्स 10 into AC. Net rightward 10 AC is equal to all rightward minus all leftward. So 10 into AC is equal to 101 minus small f. लिहित चला आता फक्त 10 into AC is equal to 101 minus small f. All rightward minus all leftward. मग small f ची व्हॅल्यू किती आली बघ. स्मॉल f तिकडे गेला, मग 10 AC राईटला आला. कॉमन एक्सेलरेशन ऑलरेडी काढलंय. किती काढलंय 101 upon 20. 101 कॉमन काढा. 101 कॉमन काढा. किती आलं जरा बघा. 101 into 1/2 म्हणजे 101 upon 2 आलं का बघा. म्हणजेच किती 101 भागिले 2. 101 upon 2 50.5. 100 upon 5 50. 101 upon 2 सॉरी 100 upon 2 50. मग 101 upon 2 50.5. सो हे काय आहे बाळांनो, हे काय आहे रिक्वायर्ड फ्रिक्शन आहे. हे काय आहे रिक्वायर्ड फ्रिक्शन आहे. बरोबर का. आता काय कॅल्क्युलेट करणार, आता अवेलेबल फ्रिक्शन करणार. समजतंय का. नाव अवेलेबल फ्रिक्शन, दोन ब्लॉक मध्ये किती फ्रिक्शन अवेलेबल आहे. एफ मॅक्स, ते मागच्या स्लाइड वरती एफ मॅक्स काढलं होतं आपण, न्यू इंटू N2. न्यू ची व्हॅल्यू 0.5 इंटू N2. एफ मॅक्स तुम्ही ऑलरेडी हाफ कॅल्क्युलेट करून ठेवला होता. 0.5 इंटू N2. N2 किती आलाय बघा जरा, काढला असेल आपण. N1 N2 काढायचे होते. किती काढलेत बघा. N2 किती काढलाय बाळ 100. N2 किती काढलाय 100. आन्सर किती आलं 50. मॅक्सिमम अवेलेबल फ्रिक्शन किती आहे 50 न्यूटन. आणि मूव्ह टुगेदर साठी रिक्वायर्ड फ्रिक्शन किती आहे 50.5. कोण मोठा आहे, रिक्वायरमेंट मोठी आहे की अवेलेबल. रिक्वायरमेंट मोठी आहे की अवेलेबल. बरोबर ना. रिक्वायरमेंट आहे 50.5 ची, अवेलेबल आहे 50. मूव्ह टुगेदर की मूव्ह सेपरेटली तुम्हीच विचार करा आणि सांगा. मूव्ह separately. Therefore, blocks A and B move separately with different accelerations. Same acceleration असणार नाही, common acceleration असणार नाही. With different accelerations, the blocks will move separately with different accelerations. बरोबर. Up to this check करा. Everyone reply me. CW. सेपरेट एक्सेलरेशन्स पण सांगतो कसं काढायचे. गडबड करू नका, थांबा. Everyone, online people, up to this CW. झाले का. बोला बोला. ऑनलाइन पीपल प्लीज रिप्लाय फास्ट. Please reply, online people.
झालं का लिहून? 2 मिनिटं थांबा. आपापसात लगेच बोलणं चालू करू नका, सारखं सारखं सांगायला लावू नका. एवढ्यात जमताय का? क्वेश्चन कम्प्लीट केला पाहिजे की नाही, का सोडून देऊयात? एक्झाम 3 तासाची असते ना, एक्झाम 3 तासाची असते. 2 तास तरी आम्हाला शांतपणे बसता आलं पाहिजे. आपला पेपर होईपर्यंत तरी शांत बसता आलं पाहिजे. हा, आता याच्यानंतर काय करायचं असतं, एक सिंपल स्टेटमेंट लिहून घ्या. नाव ड्रॉ FBD of each block and consider kinetic friction. स्टॅटिक फ्रिक्शन नाही, आता काय कन्सिडर करावं लागणार? कायनेटिक फ्रिक्शन बिटवीन सरफेसेस. मग ब्लॉक ए ची FBD मी परत ड्रॉ करायला सुरुवात करतो. ब्लॉक ए वरती 101 न्यूटनचा फोर्स, त्याच्यावरती फ्रिक्शन जे होतं ते बॅकवर्ड, बरोबर. वर्टिकलचा विचार करायची गरज नाही, त्या नॉर्मल रिएक्शन तुम्ही ऑलरेडी काढलेल्या आहेत. करायच्या असतील तर लिहा इथं N2 आणि 10 kg चा ब्लॉक आहे ना, सो 10 into G. तर हॉरिझॉन्टल मध्येच तुम्हाला विचार करायचा आहे. ब्लॉक ए चं ऍक्सलरेशन A1 म्हणा, हे जे काय फ्रिक्शन असणार ते कायनेटिक फ्रिक्शन असणार. ब्लॉक ए चं मास आहे 10 kg. ब्लॉक ए चं ऍक्सलरेशन येणार M into A. नेट राईटवर्ड ऍक्सलरेशन इक्वल टू ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. इतकं सिंपल आहे ते. आता कायनेटिक फ्रिक्शनला काय लिहिणार तुम्ही? इथलं कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे म्यू के इंटू इथली नॉर्मल रिएक्शन. इथली नॉर्मल रिएक्शन काय बाळ? N2 आहे सर. म्यू के इंटू नॉर्मल रिएक्शन N2. म्यू के आणि म्यू एस सेपरेटली दिला नाही आहे ना, मग सेमच घ्यायचा. म्यू के आणि म्यू एस सेपरेट दिला नाही आहे, मग सेमच घ्यायचा. N2 100 काढलाय तुम्ही ऑलरेडी. किती येते जरा बघा आणि मला सांगा. 5.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ब्लॉक ए चं ऍक्सलरेशन सेपरेटली काढलं. येते का बघा लक्षात? ए ची FBD परत काढा, ब्लॉक ए चं ऍक्सलरेशन सेपरेटली काढा. हा क्वेश्चन डिफिकल्ट कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे, JEE च्या डिफिकल्ट कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. बट इफ यू अंडरस्टँड दी कॉन्सेप्ट, इवन त्या क्वेश्चनचे 4 मार्क्स सुद्धा ऍट दी एंड ऑफ द एक्झाम घेऊन यायचे. समजतंय का? इझी तर कराल, मॉडरेट पण कराल, पण एक 2-4 क्वेश्चन तुम्ही एक्झाम मध्ये डिफिकल्ट एक्सपेक्ट कराच. येते का लक्षात? त्याची प्रिपरेशन पण करायचीच आहे, आणि ती प्रिपरेशन पण इथंच होणार आहे, लक्षात घ्या. ब्लॉक बी ची FBD काय? ब्लॉक बी वरती फ्रिक्शन फॉरवर्ड. हॉरिझॉन्टल मध्ये ब्लॉक बी वरती दुसरा कुठलाही फोर्स नाहीये बघा, दुसरा कुठलाही फोर्स नाहीये, एकटाच आहे हा. तुम्ही ब्लॉक बी चा विचार करा. ब्लॉक बी वरती एकटा फ्रिक्शन हा फॉरवर्ड आहे, बाकी कोण आहे का? हॉरिझॉन्टल मध्ये आणि कुठला फोर्सच नाही आहे सर. सो हा F, कॅपिटल F, फक्त फॉरवर्ड आहे एकटा. ठीक आहे, तो एकटा फॉरवर्ड आहे तर आहे, तो आता कायनेटिक फ्रिक्शन म्हणून आहे. ब्लॉक बी चं ऍक्सलरेशन A2 घ्या, मास इंटू ऍक्सलरेशन लिहा 10 इंटू A2. नेट राईटवर्ड फोर्स इक्वल टू ऑल राईटवर्ड. 2 ब्लॉक मधला कॉन्टॅक्ट फोर्स FK तुम्ही काढलाय, कायनेटिक फ्रिक्शन असणार आहे ते FK किती येणार आहे? FK तुमचं ऑलरेडी आलंय, म्यू के इंटू त्या सरफेसची नॉर्मल रिएक्शन. त्या सरफेसला नॉर्मल रिएक्शन किती आहे? इकडनं N2 आहे, इकडनं N1 आहे. हे फ्रिक्शन कुठल्या सरफेसला ऍक्ट होत आहे? वरच्या सरफेसला.
वरच्या सरफेसला असणारी नॉर्मल रिएक्शन N2, बरोबर का? वरच्या सरफेसला ऍक्ट होतंय ना FK, खाली तर ग्राउंड आहे आणि ते स्मूथ आहे, इकडे काही फ्रिक्शन नाही आहे, सो म्यू इंटू N1 करायची गरज नाही आहे. वरच्या सरफेस बरोबर ते कॉन्टॅक्ट मध्ये आहे, सो तिथं फ्रिक्शन आहे. म्यू के आहे 0.5, N2 आहे 100. सो ब्लॉक बी चं एक्सलरेशन पण निघेल बाळांनो. 0.5 इंटू 100 किती येणार? 50 येणार. मग A2 किती येणार तुमचा? 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर येणार आणि तो 5.1 येणार. आलं का लक्षात? चलो ऑनलाइन पीपल, everyone up to this, write down all these things and tell me, are the things taught in today's lecture clear to all of you? थोड्या क्रिटिकल गोष्टी होत्या बाळांनो, त्यामुळे लेक्चर एक्सटेंड झालं. लिहून घ्या, समजून घ्या. लिहून झालं? CW रिप्लाय करा आणि मीटिंग एंड केली, लीव्ह केली तरी चालेल. लिहायचं राहिला असेल तर लिहा. चलो फाइन, लेट मी एंड द लेक्चर at this point.